लाईव्ह आलं मला वाटतं. चला मग. येस करू चालू. येस. प्रिय मित्र मैत्रिणींनो, आर्याबाग हा एक धर्म, जात एवढंच काय पण लिंगभेदही न मानणारा आणि जीवनातल्या निखळ आनंदाचा पुरस्कार करणारा समान धर्मीयांचा एक ग्रुप आहे. पुण्यातले प्रसिद्ध सुजाण आणि सहृदय बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेला. दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी हा ग्रुप सध्या झूमच्या माध्यमातून भेटतोय. या आर्याबाग सांस्कृतिक कट्ट्याचं 10वं पुष्प आज आपण गुंफतोय. तसं पाहिलं तर जग अजूनही या महामारीच्या सावटाखाली आहे. परिणामकारक लशीची प्रतीक्षा करते. याच पार्श्वभूमीवर नव्या सुगीचं, नव्या आशेचं स्वागत करणारी दिवाळी आपण सगळ्यांनी योग्य काळजी घेऊन पूर्ण उत्साहाने साजरी केली. येणाऱ्या नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष आपल्याला आनंददायी, आरोग्यदायी आणि समृद्धीचं, समाधानाचं जावो ही परमेश्वरा चरणी प्रार्थना. दिवाळी हा सण म्हणजे सणांचा राजा, बळीराजाचा उत्सव, हिरवागार निसर्ग, सुगीचं राज्य, निसर्गाचं देणं, त्याचं ऋण मानण्याचा हा सण. ही आशा जागवणारी जी दिवाळी आहे ती सगळीकडे आपण नुसती भारतातच नाही तर जगभरातच साजरी करतोय. पण या वर्षीची दिवाळी साजरी करताना सगळ्यांना एक भावना नक्कीच स्पर्शून गेली, ती म्हणजे जगाच्या निर्मात्याच्या बद्दलच्या कृतज्ञतेची. आपण अजूनही जिवंत आहोत आणि ही दिवाळी साजरी करतोय याबद्दलच्या कृतज्ञतेची. निसर्ग श्रेष्ठ का मानव असे विचार शाळेच्या निबंधापर्यंत मर्यादित न राहता मानवाचं वर्चस्व मनामनात जगभर भिनलंय. त्यात निसर्गाला हवं तसं वाकवलं जातंय, कमी लेखलं जातंय, दुर्लक्षिलं जातंय. आईला गृहीत धरलं जातं तशी ही निसर्ग माता, मदर अर्थ गृहीत धरली जाते. पण यावर्षी मात्र निसर्गातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म अशा एका जीवानी सगळ्या जगाला वेठीला धरलं. श्रीमंत, गरीब, लहान, मोठा, स्त्री, पुरुष कसलाही भेद न ठेवता आपला भीषण रौद्रावतार त्यांनी दाखवून दिला. वादळ, वारं, पर्जन्यवृष्टी, हिमप्रपात सगळ्याच नैसर्गिक संकटांनी निसर्गाचं अनभिषिक्त वर्चस्व सिद्ध केलं आणि शास्त्राला कोड्यात पाडलं. वेळीच जागं होणं गरजेचं आहे. महात्मा गांधींचं म्हणणं आपण स्मरलं पाहिजे. अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड्स बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. आणि म्हणूनच विश्वभर पसरलेल्या या आर्याबाग कुटुंबासाठी आम्ही आज भेटीला घेऊन येतोय एक पर्यावरणाचा मित्र, आपले आर्याबागचे सदस्य श्रीयुत प्रतीक धामनेर. स्थापत्यशास्त्रातली पदवी संपादन केल्यावर तडक त्यांनी डहाणूमधलं येती मुरबाड हे आदिवासी गाव गाठलं आणि पर्यावरणपूर्वक स्थापत्य प्रत्यक्षात आणण्याची धडपड चालू केली. दररोजच्या वागण्यात सामान्यपणे आपल्याला निसर्गाचं भान असतं, पण ज्ञानेश्वर जन्मावे ते दुसऱ्यांच्या घरी अशी थोडीशी वृत्ती असते आणि त्यातच हा विचार दुसऱ्यांनी आचरणात आणावा असं आपल्याला वाटायला लागतं. पण प्रतीक धामनेर हे तो विचार प्रत्यक्ष जगणारे आहेत. अशा या वल्लीला आपण भेटूया. मागच्या आठवड्यामध्ये थोड्याशा तांत्रिक अडचणींमुळे आपण हा कट्टा एक आठवडा पुढे ढकलला, पण सब्र का फल मीठा होता है असं म्हणतात. तर आता तुमच्या मध्ये मी येत नाही. आपण आता हा माईक देऊया प्रतीक धामनेर आणि आपले आर्याबागेचे सदस्य संदीप देसाई, जे आता शेतकरी म्हणून स्वतःला घडवू इच्छितात, ते त्यांची मुलाखत घेणार आहेत. मी संदीपकडे पुढची सूत्र देते. संदीप. नमस्ते, ऐकू येतं सगळ्यांना? हॅलो हॅलो हॅलो. येस. हां,
तर प्रतीक दानवे ची आणि आमची ओळख, आपली अशी ओळख म्हणता येईल की आपल्याच आर्याबागेतले पहिल्यांदा समीर धर्माधिकारी आणि समीर अधिकारी आणि सचिन अधिकारी यांच्या घराचं काम प्रतीकने केलं होतं आणि तिकडे मला जायचा योग आला आणि तेव्हा प्रतीकचं नाव आणि डिझाईन जत्रा या प्रतीकच्या कंपनीबद्दल मला कळलं. त्याच्या आधी थोडीशी माहिती होतीच, कारण याच व्यवसायात असल्यामुळे प्रतीकबद्दल थोडीशी माहिती होती. तर प्रतीकने एक जो पायंडा असतो आर्किटेक्ट झाल्यानंतर शहरात राहण्याचा आणि शहरामध्ये काम करायचा, हा पूर्णपणे बाजूला सोडून आपल्या गावात जाऊन काम सुरू केलं. तर ह्या सर्वाची जी जडणघडण आहे ती कशी घडली, याकरता प्रतीकला माझा प्रश्न असेल की डिझाईन जत्रा आणि या सर्वांची जी जन्म जो आहे तो कसा झाला आणि तू या सर्वांमध्ये कसा पडलास प्रतीक? प्रतीक, सॉरी, माझा माईक बंद पडला होता. डिझाईन जत्राची सुरुवात खरं तर अगदी म्हणजे आम्ही असा काही विचार केला नव्हता की डिझाईन जत्राची आम्हाला सुरुवात करायची आहे. योगायोग असा झाला की माझं जेव्हा आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण झालं 2012 साली आणि मला एका प्रतिष्ठित आर्किटेक्चर फर्म मध्ये जॉब सुद्धा मिळाला आणि तिथे काम करत असताना खूप चांगल्या म्हणजे आपण म्हणतो की 5 स्टार हॉटेल्स, एअरपोर्ट यांसारख्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी देखील मिळाली. पण कुठेतरी आणि माझी इच्छाही तशीच होती, म्हणजे माझं थिसिस जे मी दिलं होतं फायनल इयरला, ते म्हणजे एक क्रूज टर्मिनल आणि 100 माळ्याची बिल्डिंग, असं माझं ते थिसिस होतं. आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच मला शहरात मध्ये काहीतरी करण्याचं आकर्षण होतं. पण माझं आकर्षण किंवा माझा जो शहरांकडे बघण्याचा किंवा विकास हा जो दृष्टिकोन होता, हा इमारतीची उंची किती त्यावरून मी ठरवत होतो. आणि अशाच या एकंदर प्रवासामध्ये जेव्हा जॉब चालू झाला तेव्हा कुठेतरी समजायला लागलं की मला सोमवार आवडत नाहीये. म्हणजे मला सोमवारी कंटाळा येतोय ऑफिसला जाण्यासाठी आणि असा एक विचार डोक्याला शिवून गेला की हे आयुष्यभर मी पुढचे एक 30-40 वर्ष तरी हे करू शकणार नाही. तर आपलं चुकतंय काय नक्की? आणि त्याच वेळेला नेमकं असं झालं की शार्दूल पाटील जो माझा आता बिझनेस पार्टनर आहे, याचा एकदा मला फोन आला आणि तो म्हणाला, "अरे प्रतीक, मला तुला भेटायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय." आणि आम्ही दोघं एकत्र भेटलो तेव्हा त्याने मला सांगितलं की प्रतीक, मी एका गावी मला घर बांधायचंय आणि ते घर मला मातीमध्ये बांधायचंय. तर तू मला मदत करशील का? आणि त्यावेळी मला खूप आश्चर्य वाटलं की ही मदत तू माझ्याकडे का मागतोयस? तर त्याने मला सांगितलं की "अरे नाही, तू आणि मी ज्या रिजनमध्ये राहतो तो ठाणे जिल्हा एकच आहे आणि मला असं वाटतं की तू नेहमी गावी वगैरे जायचास, तर तू तिकडे तुझ्या गावी कुडाची घरं आहेत, तर तू मला तिकडचं जे मातीचं बांधकाम आहे ते सांगू शकशील." आणि हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर आम्ही आमचे मेंटर आहेत, ज्यांनी मला या मार्गामध्ये आणलं, ते मलक सिंग गिल या सरांकडे आम्ही एकदा भेटायला गेलो आणि तिथे चर्चा करत असताना सरांनी मला सांगितलं की "प्रतीक, आता वेळ आलेली आहे की तू एकदा गावी जायला पाहिजेस आणि विचार करायला पाहिजेस की तिकडे तुझी गरज काय आहे आणि तिथे तू काय करू शकशील." आणि या एकंदर याच्यामध्ये मग शार्दूल आणि माझं असं ठरलं की ठीक आहे, आता आपण पूर्ण ठाणे जिल्हा फिरायचा, मातीचं बांधकाम कसं होतंय ते अभ्यास करायचा आणि त्या सगळ्या विचारातून आपण घर बांधायचं. आणि ते शार्दूलच्या आई-वडिलांना ते घर पाहिजे होतं. आणि आम्ही प्रवास सुरू केला. आम्ही त्यावेळी शार्दूलने नवीन-नवीन बाईक घेतली होती आणि आम्ही बाईकने कोणत्याही एका गावामध्ये जायचो रँडमली, जिथे कुठे जाता येईल तिथे. आणि तिकडे आदिवासी गाव असेल तर त्याच्या गावामध्ये जाऊन त्यांना सांगायचो की आज रात्री आम्हाला तुमच्या घरी राहायला द्या. आणि खूप छान आदरातिथ्य आमचं व्हायचं. छान जेवण मिळायचं. म्हणजे पाहुण्यांचा एक खूप चांगला जो अतिथी देवो भव ही भावना आदिवासींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मानली जाते. आणि असं करून आम्ही घरांचा अभ्यास चालू केला. आणि एक गोष्ट म्हणजे अभ्यास झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, आता आपण मातीचं घर बांधू शकतो. आणि आम्ही शार्दूलचं घर केळठण या गावामध्ये बांधायला सुरुवात केली. आणि हे घर बांधत असताना अचानक अशी लोकांची गर्दी व्हायला लागली की हे 2 कोणतेतरी शहरातून आलेली मुलं आहेत आणि ते मातीमध्ये काहीतरी बांधकाम करतायत आणि फार वेगळ्या पद्धतीचं काहीतरी बांधकाम आहे. आणि ते घर वर यायला लागलं आणि तशी लोकांची उत्सुकता फार वाढायला लागली. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे असा मिळाला की केळठण हे गाव वज्रेश्वरीपासून साधारणपणे 3 किलोमीटर लांब आहे. आणि तिकडनं वज्रेश्वरीतनं रिक्षावाल्यांनी ₹90 सीट याप्रमाणे लोकांना या गावामध्ये आमचं घर दाखवायला आणायला सुरुवात केली. म्हणजे ते एक लँडमार्क झालं.
आणि त्यानंतर एकदा एबीपी माझाची एक टीम तिथे एका एनजीओला भेट देण्यासाठी आलेली होती आणि त्यांना पण असं कळलं की इकडे काहीतरी मातीचं घर बनतंय. तर तेव्हा घर आमचं ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं होतं आणि ते आम्हाला भेटायला आले आणि ते म्हणाले, "अरे, तुम्ही खूप छान घर बांधलेलं आहे. तर आम्ही एक स्टोरी करू का तुमच्या?" आणि ही आमच्यासाठी खूप मोठी पावती होती, की आम्ही जे घर बांधलेलं आहे ते इतक्या लोकांना आवडतंय आणि लोकं त्याला सुद्धा करतायत. आणि तोपर्यंत माझा जॉब चालू होता. म्हणजे सगळं काही माझा विचार डोक्यामध्ये होता, की आपण हे थोडं सोडूया आणि कुठेतरी दुसरीकडे कल बघूया. आणि ते घर बांधत असताना सुद्धा असं जाणवायला लागलं, की हां, मला हे जे काम आहे ते खूप आवडतंय. आणि एबीपी माझाने तेव्हा ते पूर्ण घराचं शूट केलं आणि त्याचा टेलिकास्ट झाला. साधारणपणे 2013 ला तो टेलिकास्ट झाला डिसेंबरमध्ये. आणि ते टेलिकास्ट ज्या दिवशी झाला, त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातनं फोनवर फोन येऊ लागले, की आम्हालाही असं घर बांधायचंय आणि तुम्ही आम्हाला घर बांधण्यासाठी मदत कराल का? किंवा तुम्ही आम्हाला आर्किटेक्ट म्हणून सर्व्हिस द्याल का? आणि हे झाल्यानंतर शार्दूलचा मला फोन आला. तो म्हणाला, "अरे, तुला किती कॉल आले?" मी बोललो, "अरे, मला 50च्या वर तरी कॉल आले असतील." तर ते मला "काय करायचं मग? आपण दोघांनी काम चालू करायचं का एकत्र?" तर आम्ही बोललो, की "हो, चालेल. आपल्याला काम करायला आवडेल." पण ते घर बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही बऱ्याच आमच्या मित्रांना सुद्धा एकत्र घेतलं होतं. जवळ-जवळ आमचे 20 एक मित्र आम्ही एकत्र येऊन ते घर स्वतःच्या हातांनी सुद्धा बांधत होतो. आणि त्यातनं मग अनुराधा आणि विनिता ह्या दोघी आम्हाला जॉइन झाल्या आणि आम्ही 4 जणांनी मग एक डिझाइन जत्रा ही टीम बनवली आणि काम करायला सुरुवात केली. गुळवंत, डिझाईन जत्रा आणि इंदिरा आवास यांचं एक कुठेतरी कनेक्शन आहे. तर त्याबद्दल काय सांगू शकता? आणि त्यात तुमचं योगदान काय? ओके. इंदिरा आवास हां, हां. इंदिरा आवास योजना ही भारतातली सगळ्यात मोठी हाउसिंग स्कीम आहे. म्हणजे याच्यामध्ये सबसिडाइज घरं गव्हर्नमेंटकडनं गावामध्ये दिली जातात. आणि जवळ-जवळ मला वाटतं वर्षाला 3 करोड घरं या योजनेअंतर्गत बनवली जातात. या योजनेचा एक प्रॉब्लेम असा होता, की जेव्हा आम्ही शार्दूलचं घर त्या गावामध्ये बनवत होतो, त्यावेळी असं झालं, की ते गाव आम्हाला फार आवडायचं आणि त्या गावामध्ये एक छान चौक होता आणि तो चौक इतका सुंदर होता. सगळी घरं एकमेकांकडे त्या चौकामध्ये बघत होती. त्या चौकामध्ये एक छान पिंपळाचं झाड होतं आणि आम्ही कधी थकलो ना, की आम्ही जाऊन तिकडे त्या गावाच्या लोकांच्या वरांड्यामध्ये बसायचो आणि सगळी मुलं आम्ही तिकडे गप्पा मारायला बसायचो त्या चौकामध्ये. जेव्हा इंदिरा आवास योजना या गावामध्ये आली, तेव्हा लोकांनी ती सुंदर मातीची घरं तोडून टाकली. जुनी जी मोठी घरं होती आणि सिमेंटची छोटी-छोटी त्यांनी खुराडं बांधायला सुरुवात केली. मॅचबॉक्स सारखी घरं. आणि त्यामुळे तो जो चौक होता, त्याचं जे काही एक इसेन्स होता ना, तो संपूर्ण गेला. आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये अजून एक हे असतं, की आपल्याला संडास बांधल्यानंतर शेवटचा हफ्ता मिळतो. आणि त्या चौकाची रचना होत असताना, जे एका घराला जागाच मिळाली नाही, की आपण संडास कुठे बांधावा. तर त्याने लिटरली तो अगदी त्या चौकाच्या मधोमध तो संडास बांधला. आणि असं झालं होतं, की ते अगदी म्हणजे त्याने फक्त कमोडपर्यंत बांधकाम केलं आणि नंतर त्याचे पैसे संपले. त्यामुळे त्या चौकामध्ये असं गेल्यानंतर तो असा मध्यभागी फक्त कमोड आपल्याला दिसतो. आणि अशा पद्धतीने ते संपूर्ण गाव ट्रान्सफॉर्म झालं. आणि हे कुठेतरी आम्हाला बघत होतो आम्ही डोळ्यासमोर आणि आम्हाला वाटलं, की अरे आपण ही एवढी मोठी योजना आहे. आपण एवढे आर्किटेक्ट आहोत. पण आपण याच्याबद्दल काहीच का करत नाही आहोत? आणि रुरल भाग जो आहे, आपला ग्रामीण भाग आहे, त्याची जी संपूर्ण चेहरा-मोहरा बदलण्याचं काम ही योजना करते. तर कुठेतरी आपल्याला याच्यासाठी काम केलं पाहिजे. आणि त्याच वेळेला माझ्या बाबांनी मला फोन केला आणि सांगितलं, "अरे, आपल्या गावामध्ये पण जवळ-जवळ 200 घरांसाठी इंदिरा आवास योजना आलेली आहे. तर तुम्ही काय करताय या गोष्टीसाठी?" आणि आम्ही आमच्या गावामध्ये आलो आणि आम्ही आमच्या गावामध्ये ज्यांना पण ती योजना मिळाली त्यांना इंटरव्ह्यू करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर आम्हाला त्याच्यातले योजनेतले जे ड्रॉबॅक समजायला लागले. म्हणजे कशा पद्धतीने ग्रामसेवकाचं तिकडच्या सिमेंट लॉबी बरोबर लागेदोरे असतात. आणि ही जी योजना आहे, ही आर्किटेक्चर मधले गांधी म्हणजे लॉरी बेकरजी यांनी ड्राफ्ट केलेली योजना आहे आणि ही योजना ऑन पेपर अतिशय सुंदर योजना आहे. पण ती कुठेतरी वरून खाली येत जाताना त्याचं कुठेतरी आपण म्हणतो भेसळ होते त्या योजनेमध्ये आणि मग ती सिमेंटची घरं उभी राहतात. आता याचा एक मी सिंपल तुम्हाला उदाहरण असं देईन, की मोखाडा या भागामध्ये आमच्याच पालघर जिल्ह्यामध्ये अ, एप्रिलपासून पाण्याचा दुर्भिक्ष चालू होतो. आणि तिथे जेव्हा ही लोकं सिमेंटची घरं बांधतात, त्यांना प्यायला पाणी नाहीये, तर ते सिमेंटचं क्युरिंग कसं करणार? आणि ते घर एका वर्षात निकामी होऊन जातं. आणि तुम्ही विचार करा, की या योजनेचा सक्सेस रेट हा फक्त 10% होता. 90% घरं ही पुन्हा वापरात येत नाहीत. आणि हे कुठेतरी भयाण वास्तव होतं. कुठेतरी आपल्या जो देशाचा एक अमूल्य रिसोर्स आहे, तो वाया जात होता. आणि ही सिमेंटची घरं पुन्हा निसर्गामध्ये विलीन होत नाहीत, हा एक प्रॉब्लेम होता.
तर आम्ही आमच्या गावामध्ये अवेअरनेस प्रोग्राम घ्यायला सुरुवात केली आणि या अवेअरनेस प्रोग्राम मधनं आम्ही आमच्या गावामध्ये 5 जणांना मातीमध्येच घर बांधायला मदत केली आणि ती घरं गव्हर्नमेंटकडे अप्रूव्ह सुद्धा झाली. आणि हे कुठेतरी आम्ही Facebookवर असंच टाकलं, म्हणजे की बाबा आम्ही असं गावामध्ये केलंय आणि त्याला आम्हाला असा चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि त्याच वेळेला आम्हाला आर्किटेक्ट उर्मिला राज्याध्यक्ष यांचा फोन आला. त्या स्वतः इंदिरा आवास योजनेसाठी कन्सल्टंट म्हणून UNDP बरोबर काम करत होत्या आणि त्यांनी सांगितलं, की "प्रतीक, तुम्ही गावामध्ये काही मातीची घरं बनवली आहेत, ती आम्ही बघायला येऊ शकतो का?" आणि त्यांची टीम घर बघायला आली आणि ते म्हणाले, की "तुम्ही या योजनेवर आम्हाला मदत कराल का? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने ही योजना एक्झिक्यूट केलेली आहे, खरं तर याच पद्धतीने ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतामध्ये एक्झिक्यूट झाली पाहिजे." आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला ॲज अ कन्सल्टंट म्हणून पॅनलवर घेतलं, जिथे आम्ही पॉलिसी मेकिंग, गाईडलाईन्स, घर बांधण्याची प्रोसेस या सगळ्या गोष्टींवर आम्ही गव्हर्नमेंटला सल्ला देण्यासाठी सुरुवात केली. त्याचे आम्ही काही रिपोर्ट्स बनवले आणि त्याचबरोबर आम्ही एक पायलट प्रोजेक्ट म्हणून जव्हारमध्ये 5 घरं गव्हर्नमेंटला बांधूनही दाखवली, की आपण ही योजना नैसर्गिक साहित्याने कशा पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो. आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्सही मिळाला. आणि मग 2014ला म्हणजे हे काम साधारण सुरू झालं होतं 2013 मध्ये. 2014 मध्ये मग सरकार बदलल्यानंतर ते काम आमचं पुन्हा बंद पडलं. पण बघूया आता, कदाचित आम्हाला परत एकदा फोन मध्यंतरी आले होते. आता कशा पद्धतीने सुरू होईल ते आपण आशा करूया. नक्कीच. थोडंसं तुझं गाव आणि आदिवासी लोक यांच्याबद्दल तुम्ही अशी बोलत होतास. तिथली एक काहीतरी वेगळ्या प्रकारची इकॉनॉमी चालते. त्याबद्दल थोडीशी माहिती, आदिवासी लोकांबद्दलची माहिती आणि मग पुढे जाऊ. बरोबर. हं. खरं तर या इकॉनॉमी बद्दल शार्दूल खरं तर खूपच चांगलं बोलू शकतो, कारण की शार्दूलचं थिसिस हे मुळात माझ्या गावावर होतं आणि त्याने इकॉनॉमी हा विषय घेऊन हे थिसिस केलं होतं. म्हणजे एका आर्किटेक्टने इकॉनॉमी हा विषय घेणं आणि त्याचं फार सोपं कारण म्हणजे असं, की त्याने असा विचार केला, की आपल्याला एवढं बर्डन का असतं? म्हणजे ही इकॉनॉमी एवढी आपल्याला हेक्टिक का असते? याच्यामध्ये कुठेतरी मार्ग असू शकतो. आणि त्या थिसिसच्या निमित्ताने आम्ही बरीच पुस्तकं आमच्या वाचण्यात आली, ज्यामध्ये नबील हमदी यांचं द स्मॉल चेंज, E.F. शुमाकर यांचं द स्मॉल इज ब्युटिफुल, त्यानंतर द थर्ड कर्व हे मनसूर खान यांचं पुस्तक आमच्या वाचनामध्ये आलं. अमर्त्य सेन यांचं मिस मेजरिंग, अशी पुस्तकं आमच्या वाचनात आली आणि त्यातून आम्हाला एक अल्टरनेट इकॉनॉमिक सिस्टम समजायला लागली. आणि ही इकॉनॉमिक सिस्टम जी आहे, याला गिफ्ट इकॉनॉमिक सिस्टम असंही म्हणतात आणि आपल्या देशातील आदिवासी किंवा बहुतांश लोक ही सिस्टम अजूनही वापरतात. मी याचं उदाहरण देईन, म्हणजे अहेर आपण जो लग्नामध्ये देतो, ही या गिफ्ट इकॉनॉमी सिस्टमचं एक उदाहरण आहे, की आपण एखाद्या लग्नामध्ये अहेर देतो आणि त्याची नोंद घेतली जाते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये लग्न असेल तेव्हा ज्या माणसाला आपण अहेर दिलाय त्याची परतफेड केली जाते. आणि यामध्ये कुठेही आपलं इंटेन्शन नसतं, म्हणजे तो अहेर दिल्यानंतर ते आपल्याला परत आलंच पाहिजे असं आपलं इंटेन्शन नसतं. म्हणजे हे आपण एक गिफ्ट देतो आणि ही सिस्टम विश्वासावर खूप जास्त डिपेंड आहे. तर मी तुम्हाला माझ्या गावातलं एक उदाहरण असं देईन, की माझ्या गावातले जे आदिवासी लोक आहेत, त्यांना जेव्हा घर बांधायचं असतं, तेव्हा कसं होतं, की त्या माणसाचं घर बांधण्यासाठी त्या गावातनं प्रत्येक घरातनं एक व्यक्ती ते घर बांधायला त्याला मदत करायला येतो. आणि ही जी व्यक्ती असते त्या सर्व लोकांची नोंद ठेवते, की हा माणूस 5 दिवस आला, हा माणूस 10 दिवस मला मदत करायला आला. जेव्हा गावातील इतर माणूस कोणी ते घर बांधायला सुरुवात करतो, तेव्हा हा माणूस आपली नोंद बघतो, की ओके, या माणसाने मला 5 दिवस मदत केली होती. आता माझी वेळ आहे, की त्याला जाऊन तिथे 5 दिवस मदत केली पाहिजे. आता या सगळ्या सिस्टममध्ये होतं काय? तर पहिली गोष्ट म्हणजे रिसोर्सचा अतिशय योग्य वापर. हे फार जास्त महत्वाचं कारण आहे. कारण की उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाने घर बांधताना जंगलातली 10 झाडं तोडली असतील, तर गाव पहिल्यांदा डिसाईड करतं, की त्याने किती झाडं घेतली पाहिजेत. आणि प्रत्येकाच्या वाट्याला, प्रत्येकाच्या घराला किती झाडं ते घेऊ शकतात, याचा एक हिशोब आधीच ठरलेला असतो. आणि तिथे कोणी चोरी करू शकत नाही, कारण की संपूर्ण गाव त्या कन्स्ट्रक्शन सिस्टममध्ये इन्व्हॉल्व असतं. ती झाडं वापरल्यानंतर तिथे त्या झाडांचं प्लांटेशन होणं, हे सुद्धा गाव याची जबाबदारी घेतं. त्याचबरोबर याच्यामध्ये जो लेबर कंपोनंट असतो हा शून्य होऊन जातो, कारण की त्या माणसाला कोणालाच पैसे द्यायचे नसतात. फार तर फार मिस्त्री जो येतो त्याला काही पैसे आणि रात्री दारू हा विषय दिला, की विषय तिथे संपून जातो. आणि या सगळ्या सिस्टममध्ये एक आपण गावामध्ये गेल्यावर आपल्याला एक हायरार्की दिसत नाही. म्हणजे कोणीतरी खूप श्रीमंत आहे, कोणीतरी खूप गरीब आहे. कारण प्रत्येक जण प्रत्येक घर बांधत असल्यामुळे त्याच्यामध्ये एक समानता असते, त्याच्यामध्ये एक इक्वॅलिटी असते, इक्विटी असते. आणि या संपूर्ण सिस्टममुळे समाज जो आहे तो बांधला जातो. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी एखाद्या माणसाला मदत केलेली आहे आणि मला 2 वर्षानंतर घर बनवायचंय आणि त्या माणसाची मी भांडण केलं, तर दुसऱ्या दिवशी मला ते भांडण मिटवावं लागतं, कारण की माझा जर अबोला मी धरला, तर जेव्हा मला घर बांधायचंय तेव्हा तो माणूस मला मदत करायला येणार नाही. ही गिफ्ट इकॉनॉमीची एक
खूप चांगली बाजू आहे की ज्याच्यामुळे समाज जो आहे तो बांधला जातो. आणि याच्यातनं जी आपली मेनस्ट्रीम इकॉनॉमिक सिस्टम आहे, जी जीडीपी सिस्टम आहे, ही वजा होऊन जाते, कारण की पैशाचं ट्रान्झॅक्शन होतच नाही. जे काही ट्रान्झॅक्शन होतं ते स्किलचं ट्रान्झॅक्शन होतं आणि हे जे स्किल आहेत ते कोणी चोरू शकत नाही. पैसे हे चोरले जाऊ शकतात, पण स्किल हे चोरलं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे काय होतं की संपूर्ण गाव जो आहे तो एकत्र येऊन समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू लागतो. आणि त्यामुळे प्रत्येक तुम्ही गावात गेल्यानंतर गावातल्या लोकांचे संबंध इतके चांगले का असतात, त्याचं कारण हे, कारण माझ्या गावात आता माझं घर आहे, माझ्या घराच्या भोवती मी बाग लावलेली आहे, ज्याच्यामध्ये वांगी, भेंडी, पापडी वगैरे अशा सगळ्या गोष्टी मी उगवतो. जेव्हा माझ्याकडे सरप्लस काही होतं, तेव्हा ती गोष्ट मी माझ्या गावातल्या इतर लोकांना देतो. जेव्हा त्यांच्याकडे काहीतरी उगतं, तेव्हा ते माझ्या घरी येतं. आणि या देवाणघेवाणीमुळे किंवा या गिफ्ट इकॉनॉमी सिस्टममुळे आम्हाला आमचे बाजारात जाण्याचे एकतर पहिली गोष्ट म्हणजे फेऱ्या खूप कमी होतात आणि त्याचबरोबर आमचं एक सेव्हिंग व्हायला सुद्धा सुरुवात होते, की ज्याच्यामध्ये आमची इन्व्हेस्टमेंट नाहीये. इन्व्हेस्टमेंट जी काही आहे ती ह्युमॅनिटी ग्राउंडवर झालेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी ही गिफ्ट इकॉनॉमी सिस्टम परत आणणं गावांमध्ये ही आज खूप काळाची निकड आहे, ही गरज आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही डिझाईन जत्रा म्हणून थोडंसं त्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने आम्ही बरेच प्रोजेक्ट सुद्धा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. सर तुमचा येस, अगदी 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 कॅमेरा अगदी ऑन नाही. अगदी परफेक्ट. खूप छान वाटलं गिफ्ट इकॉनॉमी वगैरे हे आपल्याकडे सुरू केलं पाहिजे किंवा आपण आर्याबागेत चालू करू गिफ्ट इकॉनॉमी काहीतरी अशी एक आपली सिस्टीम. नक्कीच. मला अजून एक म्हणजे ऐकायला आवडेल नक्कीच करू. रिगार्डिंग टोकर म्हणजे टोकर बांबू प्रोडक्ट्स. हे जे बांबू प्रोडक्ट्स डिझाईन जत्राने आणले त्याची साधारणतः स्टोरी, हे कसं काय इन्व्हेंट झालं, टोकर बांबू पर्यंत तुम्ही कसे पोहोचलात आणि याची अख्खी एक छोटीशी गोष्ट. तुम्ही मला स्क्रीन शेअरिंग जरा देऊ शकाल का? म्हणजे मला ते प्रोडक्ट ही दाखवता येतील आणि त्याबद्दल बोलता येईल नक्की मला. नक्की नक्की दिलंय मध्ये झालं. हा, एक येस. मिनिट. हा, एक मिनिट. मला जरा ते सापडत नाही. एक मिनिट, सॉरी. हा, जरा होल्ड करा. मी ते फक्त एकदा ओपन करतोय. मला ते लक्षात नाही आलं. एक मिनिट. शेअर स्क्रीन. तर तुम्ही आता इथे जे लोगो बघताय तो आमचा सक्षम बचत गट आम्ही गावामध्ये बनवलेला आहे. तर मुळात याची सुरुवात अशी झाली की जेव्हा गावामध्ये आम्ही लोकांबरोबर इंटरॅक्शन करायला सुरुवात केली, त्यावेळी आम्हाला समजलं की गावातल्या लोकांना गावात राहून काम करायला खरं खूप आवडतं. पण तिथे काही रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेला मायग्रेशन करावं लागतं आणि शहरामध्ये जाऊन बिगारी काम करावं लागतं, ज्या कामामध्ये त्यांना खरं तर आवड नसते. आणि त्यावेळी आम्ही गावातल्या लोकांबरोबर थोडेसे इंटरव्ह्यू केले आणि त्यांना विचारलं की साधारणपणे तुम्हाला जगण्यासाठी किती पैसा लागतो. म्हणजे असे आम्ही त्याच्यासाठी आम्ही बरेच असे इंटरव्ह्यू घेताना सुद्धा आम्ही फार वेगळ्या पद्धतीने घेतले. आम्ही कधीच पेन आणि पेपर घेऊन त्यांच्याकडे गेलो नाही. तर आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि त्यांच्या बकऱ्या चारायला त्यांच्यावर जंगलामध्ये जायचो आणि बकऱ्या चारायला नेतानाच आम्ही असे काही प्रश्न त्यांना विचारायचो, ज्यामुळे त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतोय, तर त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही गप्पा मारतोय. आणि त्यावेळी मला गावामध्ये एक गोष्ट जाणवली की माझ्या गावामध्ये एका फॅमिलीचं, एक आदिवासी फॅमिलीचं मंथली इन्कम हे ₹2,500 आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं सगळं व्यवस्थित भागतं. आणि पण कधी-कधी हे ₹2,500 कमवण्यासाठी सुद्धा त्यांना शहरामध्ये जावं लागतं. आणि प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा गावातला तरुण शहरामध्ये जातो, तेव्हा गावांचा विकास थांबतो. कारण कसं आहे की आता मी माझ्या घरामध्ये जेव्हा राहतो, तेव्हा माझं सतत लक्ष जे आहे ते माझ्या घरातल्या वेगवेगळ्या गोष्टींकडे जात असतं, की अरे आता इथे झाडू मारायची गरज आहे किंवा हे जरा बरोबर वाटत नाही, आपण इथे रंगकाम करूया. आणि आपण घर आपलं सुंदर करत असतो. पण जर मी घरात राहतच नसेल, तर माझं घर पार अस्ताव्यस्त होऊन जाईल. तर हा मुद्दा लक्षात आल्यानंतर आम्ही असा विचार केला, की आपण गावामध्ये तरुणांबरोबर काहीतरी काम केलं पाहिजे आणि आम्ही इथे गावामध्ये 2 बचत गट बनवले. एक बचत गटाचं नाव आहे सक्षम आणि दुसऱ्या बचत गटाचं नाव आहे सहयोग. आणि हे पुरुष बचत गट आहेत. म्हणजे तुम्ही महिला बचत गटाबद्दल बऱ्याच वेळा ऐकलं असेल, पण हा आमचा पुरुष बचत गट आहे. आणि
या बचत गटाबरोबर आम्ही पार्टिसिपेटरी पद्धतीने काम करायला सुरुवात केली. पार्टिसिपेटरी पद्धती म्हणजे काय? तर गावातल्या लोकांना आपला गाव समजावा म्हणून आम्ही रांगोळीने नकाशे काढायला लागलो. ज्याच्यामध्ये गावातल्या लोकांना समजायला लागलं, की बरं माझं शेत इतक्या लांब आहे, नदी इतक्या दूर आहे. मग माझ्या शेताला जर पाणी आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मग माझ्या शेताला पाणी आल्यानंतर किती लोकांच्या शेताला परत पाणी येऊ शकतं? तर हे मॅपिंग एक्सरसाइज आम्ही गावातल्या लोकांबरोबर करून एक विकास आराखडा बनवायला सुरुवात केली. त्याचबरोबर आम्ही बऱ्याच एक्सपर्टना आमच्या ट्रेनिंगसाठी बोलावलं. म्हणजे जे आदिवासींना ट्रेनिंग करू शकतील, की आपल्या गावातली जी गावठी बियाणं आहेत, ती पुन्हा आणणं आणि नैसर्गिक शेतीकडे वळणं हे फार महत्वाचं आहे. कारण की आता काय होतं हायब्रिड बियाणं आणि केमिकल फार्मिंगच्या नादामध्ये गावातला पैसा कंपन्यांना जातोय आणि गावाचा त्याच्यामध्ये काही उद्धार होत नाहीये. तर जेव्हा आपलं नेटिव्ह बियाणं आपल्याकडे जेव्हा येईल, तेव्हा आपल्या गावाचा विकास आपण करू शकतो. कारण की गावातला पैसा त्यामुळे गावात राहतो. तर आम्ही अशा 56 वेगवेगळ्या भातांचा प्रयोग करायला सुरुवात केली आणि कसं झालं होतं, की यावेळी आम्ही जेव्हा शेतीवर काम करायला सुरुवात केली, कारण की शेतीच्या वेळेला माझा संपूर्ण तरुण गावामध्ये असतो आणि हीच बरोबर वेळ होती, की जिथे आम्ही त्यांच्या इन्कमसाठी इंटरव्हेन्शन करू शकतो. आणि या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये सामूहिक शेती हा एक विचार मांडला आणि लोकांना तो आवडलाही. आणि त्या दृष्टीने मग आम्ही गावठी बियाणं परत आणून त्याच्या गावातल्या लोकांबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि आम्हाला रिझल्टही खूप चांगला मिळाला. म्हणजे आमच्याकडे खूप 56 प्रकारचे वेगवेगळे भात होते. त्याचे आम्ही काही 20 ते 15 प्रजाती आम्ही आमच्या गावामध्ये प्रोपगेट केल्या. मग आता प्रत्येक जण एक-एक भाताची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर गावातल्या जुन्या पद्धतीने त्या बियांचं संवर्धन करणं, त्यांना सांभाळून ठेवणं, या गोष्टी सुद्धा आम्ही याच्याबरोबर आम्ही काम करायला सुरुवात केली. पण हे सगळं करत असताना आम्हाला लक्षात आलं, की कुठेतरी आम्हाला हा शेतीचा इनिशिएटिव्ह पुढे नेण्यासाठी आर्थिक गरज आहे. म्हणजे सुरुवातीला आम्हाला काही टूल्स आणावे लागतायत किंवा आम्हाला कधी-कधी ट्रॅक्टर मागवावा लागतोय किंवा बैलगाडी मागवावी लागते. तर याच्यासाठी पैसा लागतो. आणि आम्ही आधीपासून एक गोष्ट अशी ठरवलेली होती, की आम्ही सी फंडिंग घेणार नाही. कारण की जेव्हा फुकटचा पैसा गावामध्ये येतो, तेव्हा लोकांना त्याची किंमत कळत नाही. तर आमचं असं मत होतं, की सक्षम बचत गटाच्या आणि सहयोग बचत गटाच्या प्रत्येक माणसाने स्वतःचा पैसा स्वतः कमवावा आणि पुढे यावं. तर त्या दृष्टीने आम्हाला लक्षात आलं, की आमच्या गावातल्या लोकांना बांबूचं काम करण्याचं एकदम छान तंत्र अवगत आहे. आणि तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला इथे एक मासे पकडायची जाळी दिसते. तर हाच एक कन्सेप्ट घेऊन आम्ही आर्किटेक्ट लोकांसाठी स्टेशनरी बनवायला सुरुवात केली, अशा पद्धतीने. आणि हे जे पेनचे पाउच आहेत, हे आर्टिस्ट लोकांना फार आवडायला लागले. आणि आम्ही असंच एक ॲडव्हर्टाइज दिली, की हां, हा पाउच आम्ही ₹500 ला विकतोय. आणि त्याच वेळेला असं झालं, की एका कॉलेजकडनं आम्हाला फोन आला आणि ते म्हणाले, की "आम्हाला दिवाळी गिफ्ट देण्यासाठी तुम्ही 50 पाउच बनवून देऊ शकाल का?" आणि आम्हाला अचानक असं वाटलं, की अरे, हे तर एक वेगळंच काम आपण अनइंटेन्शनली चालू केलेलं आणि हे चालू झालंय. तर आम्ही बोललो, "ठीक आहे, मी हे ऑर्डर घेतो." आणि आम्ही गावातल्या मुलांना विचारलं, की "आपण बनवू शकतो का?" तर ते एकदम आनंदी झाले, की "हां, आपण हे बनवू शकतो." आणि कारण त्यांना माहिती आहे, की आपल्याला पैसा याच्यातनं मिळणार आहे. आणि आम्ही ती 50 पाउचची ऑर्डर पाठवली. तर त्यानंतर आम्ही त्याचा Facebookवर काही फोटो वगैरे टाकल्यानंतर आम्हाला दिल्लीवरनं 400 पाउचची ऑर्डर आली आणि 400 पाउच ही खरंच आमच्यासाठी खूप मोठी संख्या आहे. म्हणजे तुम्ही जर ₹500 ला जर 1 पाउच जात असेल, तर ₹2,00,000 ची उलाढाल एका महिन्यात आम्हाला करायची होती. आणि गावाने कधीच एवढा विचारही केला नव्हता, की आपल्याकडे एवढा पैसा ॲट अ टाईम येऊ शकतो. आणि आम्ही ही ऑफर स्वीकारली आणि तुम्हाला खोटं वाटेल, पण तो 1 महिना आम्ही गावामध्ये जर तुम्ही फिराल, तर प्रत्येक व्हरांड्यामध्ये प्रत्येक जण ती काडी बांबूची बनवायला बसलेला, बायका सुद्धा बसलेल्या होत्या. आणि आम्ही एका महिन्यामध्ये ती 400 पाउचची ऑर्डर बनवली आणि आम्ही ती दिल्लीला पाठवली आणि त्यानंतर मग आम्ही थांबलो नाही. मग हे टोकर बांबू क्राफ्ट जो आहे, तो इनिशिएटिव्ह पुढे-पुढे जायला लागला. हॅलो. येस, 2 मिनिटं. हां. खूप छान आहेत ते प्रॉडक्ट्स. त्यातले काही प्रॉडक्ट्स मी सुद्धा वापरलेत किंवा घेतले सुद्धा. सरांनी सुद्धा, कल्याण सरांनी सुद्धा आता जस्ट आकाश कंदील आपण टोकर बांबूचे घेतले. अ, आणि मी सुद्धा गावात लोकांना बघितलं आता काम करताना तो. सो ते खूप छान वाटत होतं लोकांना काम करताना, बघताना बांबूवरती. थोडंसं आपण ज्या विषयाकरता हा कट्टा घेतोय, तो कट्टा म्हणजे मातीची घरं. आणि याबद्दल काही प्रेझेंटेशन किंवा काही एक थोडीशी माहिती दिली तर फार बरं होईल. हो, हो. नक्की. 1 मिनिट मी स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. तर मुळात मातीची घरं हा एक असा विषय आहे, की आपल्याला तो स्वतःच्या हातांनी बनवण्याचं जे एक आत्मीय सुख मिळतं,
हे खूप महत्वाचं असतं या याच्यामध्ये. आणि ही मातीची घरं आम्ही बनवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही सुद्धा एक कम्युनिटीचा भाग झालो. म्हणजे हे जे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत, हे कॉलेजमधनं माझ्या घरी आलेले विद्यार्थी आहेत आणि आमच्या गावामध्ये आम्ही बियाणं बँक बनवायला सुरुवात केलेली आहे सध्या. त्या बियाणं बँकसाठी ही मुलं काम करतायत आणि ती स्वतः आपल्या हाताने माती मळतायत. आपल्या हाताने अ, 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 त्या बँकेला आकार देत आहेत. जसं आता ही एक भट्टी बनवलेली आहे, जी बांबूला ट्रीटमेंट करण्यासाठी स्मोक ट्रीटमेंट भट्टी. आणि मातीने काम करत असताना एक गोष्ट अशी पण छान होते, की आपल्या आवडीप्रमाणे ती माती आकार घेते आणि माती ही सुकायला वेळ लागतो. याचा अर्थ आपल्याकडे अजूनही वेळ असतो त्या मातीला थोडंसं क्राफ्ट करण्यासाठी आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला ह्या मातीची स्ट्रेंथ वाटते. तर आम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने या सीड बँकमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आम्ही भिंतीचे वेगवेगळे प्रकार बनवले. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाइन आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझ्या गावामध्ये लोकांचं कुडाच्या भिंतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ते म्हणजे एक गरिबाची टेक्नॉलॉजी असं आहे. पण जेव्हा शहरातली मुलं माझ्या गावामध्ये येऊन कुडाच्या भिंती बनवायला लागली, तेव्हा सडनली त्या गावातल्या लोकांमध्ये एक प्राउड फीलिंग आलं, की अरे आपली ही टेक्नॉलॉजी आहे आणि आपणच ही टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी बाहेरच्या शहरामधली मुलं आपल्याकडे येतायत आणि आपल्याकडनं शिकून घेतायत. आणि त्याचबरोबर ही टेक्नॉलॉजी इम्प्रोव्हाइज कशी करायची याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि तुम्ही बघताय की मुलं हे बांबूची भिंती वगैरे बनवतायत. त्याचबरोबर आमच्या गावातल्या मिस्त्रींना घेऊन आम्ही वेगवेगळ्या जॉइनरीज म्हणजे मुलांचं नॉलेज आणि मिस्त्रींचं नॉलेज एकत्र कसं आणू शकतो, याच्यावर सुद्धा आम्ही काम करायला सुरुवात केली. बांबू विविंगचे वेगवेगळे आम्ही वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आमच्या गावातले जे स्किलफुल मिस्त्री आहेत किंवा मेझन्स आहेत, त्यांनी मुलांना शिकवण्यासाठी सुरुवात केली. आणि मुळात या सगळ्या गोष्टींची सुरुवात यासाठी झाली, की हे जे स्किल आहेत ते कुठेतरी मरून जाऊ नयेत काळाच्या ओघामध्ये. आणि जसं की आता आपण बघतोय, की प्लास्टिकने एवढं काही ओव्हरकम केलेलं आहे सगळ्याच गोष्टीमध्ये, तर बांबू कुठेतरी हरवत चालला होता. पण आता या सगळ्या प्रोसेसमुळे कसं झालं, की बांबू आमच्या गावामध्ये टिकला. ते स्किल जे आहे ते आमच्या गावामध्ये टिकून राहिलं. त्याचबरोबर आम्ही मुलांना वेगवेगळ्या माती कामामध्ये मातीला हात लावणं ही फार महत्वाची गोष्ट असते. म्हणजे सिमेंटला तुम्ही हात लावला तर आपला हात कडक होतो किंवा आपल्या हाताला थोडेसे चट्टे येतात. पण मातीला आपण जेव्हा हात लावतो तेव्हा आपला हात मऊ होतो. आणि ही एक खूप चांगली पद्धत आहे जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला मेराकी हा एक सुंदर शब्द आहे, की जेव्हा आपण आपला आत्मा टाकून कोणतीतरी गोष्ट बनवत असतो. आणि ही बघा म्हणजे ही साधारणपणे अशा पद्धतीने ही भिंत बनत जाते. तर असे मातीचे गोळे थापून आता भिंत बनवण्याचं काम चालू आहे. आणि त्याचबरोबर हे सगळ्या मुलांबरोबर आम्ही एक कम्युनिटी बनतो. आम्ही सगळेजण एकमेकांबरोबर गप्पा मारतो. संध्याकाळी आमचे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन होतात. ज्याच्यामध्ये आम्ही या संपूर्ण आर्किटेक्चरकडे एका वेगळ्या पद्धतीने बघायला सुरुवात करतो. तर आता आमच्यासाठी सस्टेनेबल काय आहे? तर आता मी तुम्हाला काही प्रोजेक्टमधनं हे समजवण्याचा प्रयत्न करतो. जसं ही पेणमध्ये डॉक्टर रेगे यांच्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट करत होतो. आणि या साइटवर गेल्यानंतर आम्हाला तिथे जाणवलं, की तिथे झाडच नाहीये आणि तिथे मातीची धूप प्रचंड होते. म्हणजे तुम्ही इथे बघाल तर जवळ-जवळ इथून 2-1 फुटाची माती जी आहे ती पावसाळ्यामध्ये वाहून गेलेली होती. आणि मी म्हटलं म्हणजे आम्ही असा विचार केला, की जर हे अशाच पद्धतीने होत राहिलं, तर इकडे जमिनीची धूप होणार आणि इथे काहीच उगवणार नाही. त्यामुळे आम्ही डॉक्टर रेगेंना पहिला गोष्ट ही सांगितली, की आपण इथे आपल्याला एक रिटेनिंग वॉल बांधावी लागेल, जेणेकरून ही माती वाहून जाणार नाही. आणि आम्ही त्या रिटेनिंग वॉलचं कन्स्ट्रक्शन केलं आणि त्यानंतर डोक्यामध्ये अशी आयडिया आली, की आपण याच रिटेनिंग वॉलला वापरून घर का नाही बनवू शकत? म्हणजे उगाच दुसरं एखादं लोकेशन घेऊन जमीन वाया का घालवायची? तर जिथे आपण कन्स्ट्रक्शन केले तिथेच आपण घर बांधू. आणि तुम्ही इथे बघाल तर इथे ती ही रिटेनिंग वॉल आहे आणि या रिटेनिंग वॉलच्या वर इथे एक खोली बनवली आणि रिटेनिंग वॉलच्या खाली पूर्ण घर बनवलं. अशा पद्धतीने हे घर आकार घेऊ लागलं. आणि त्यानंतर आम्ही तिथे सॉइल कन्झर्वेशनच्या दृष्टीने थोडंसं काम करायला सुरुवात केली. म्हणजे आम्ही तुराची लागवड केली. कारण तुराची मुळं जी असतात ती 6 ते 9 फूट खोल जातात, जर माती भुसभुशीत असेल तर. आणि ती माती घट्ट पकडून ठेवतात. या पहिल्याच वर्षी तुरीचं इतकं उत्पन्न डॉक्टर रेगेंना मिळालं, की जे वर्षभर त्यांनी ती तूर अगदी आरामात खाल्ली. त्याचबरोबर मातीचं प्रोटेक्शन पण झालं. हा 1 वर्षामध्ये झालेला बदल आहे त्या साइटवर. दुसऱ्या वर्षी हा बदल अशा पद्धतीने झाला. म्हणजे पूर्ण साइटच्या आजूबाजूला इतक्या घनदाट पद्धतीने आता झाडी वाढलेली आहे आणि अ, आता या साइटवर आम्हाला मुंगूस सुद्धा स्पॉट झाला, जो एक म्हणजे फूड चेनमध्ये टॉपमोस्ट एक टॉपमोस्ट ॲनिमल आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथे झाडं वाढल्यामुळे कीटक आले. कीटक आल्यामुळे तिथे त्यांना खाण्यासाठी बेडूक आले, बेडकांना खाण्यासाठी साप आले, सापाला खाण्यासाठी मुंगूस आला. म्हणजे इथे एक नैसर्गिक साखळी पूर्ण झाली. आणि अशा पद्धतीने इकॉलॉजी संपूर्ण इथे डेव्हलप झाली. त्यानंतर छपरावरनं
पडणारं पाणी आम्ही तिथेच एका पर्कोलेशन पिट मध्ये घेतलं, जेणेकरून ग्राउंड वॉटर रिचार्जसाठी तिथे खूप जास्त चांगला स्कोप मिळाला. आणि आता ही साईट म्हणजे आता तुम्ही जाल तर हे घर तुम्हाला दिसणारही नाही, इतक्या मोठ्या पद्धतीने इथे झाडं वाढलेली आहेत. आणि आतल्या बाजूने हे घर साधारणपणे असं आहे, तुम्ही म्हणजे शेणाचं आणि चुन्याचं त्याला प्लास्टर केलेलं आहे. विटांचं साधं बांधकाम करून त्याच्यामध्ये बसण्याच्या जागा खिडकींकडेच, त्याच्यानंतर रॉ वूडचे आपले जे हे आहेत कॉलम वापरलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही हे काम करत असताना जे आमचं लाकूड उरलं, ते उरलेल्या लाकडाला घेऊनच आम्ही आमच्या खिडक्या वगैरे सर्व याच्यामध्ये बनवल्या. म्हणजे तुम्ही इथे बघू शकाल की हे बांबू आणि उरलेलं लाकूड आहे, त्याच्यामध्ये या खिडक्या बनवलेल्या आहेत. तुम्ही इथे ही रिटेनिंग वॉल पाहू शकता, इथे दिसते ती. आणि या रिटेनिंग वॉलमुळे इथे ही सगळी माती अडकून राहिलेली आहे. आणि ही आतल्या बाजूने आहे फोटो. त्याचबरोबर या रिटेनिंग वॉलला चढण्यासाठी एक स्टेअरकेस दिलेली आहे. मग तिथल्या भिंतीला थोडंसं विटांमध्ये पुढे मागे करून एक पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर ही आता तुम्ही घरातनं बघू शकता की ही रिटेनिंग वॉल कशी दिसते. त्यालाच आम्ही एक सिटिंग स्पेस बनवलेला आहे. आणि या बाजूने वर जाऊन एक बेडरूम दिलेली आहे आणि ह्या खालच्या बाजूला ही लिव्हिंग रूम बनवलेली आहे. तर अतिशय छोटं घर आहे हे. साधारणपणे 800 स्क्वेअर फीटचं हे घर बनवलेलं आहे. आणि पूर्णतः तिकडच्या नैसर्गिक साहित्य वापरून तिकडची लोकल ब्रिक, लोकल स्टोन, गाईचं शेण, तिकडच्या लोकल गाईचं शेण, चुना, अशा सगळ्या नैसर्गिक घटकांनी हे घर पूर्ण बनवलेलं आहे. आणि हे किचन आहे. म्हणजे आता तुम्ही इथे बघू शकाल की ही किचनची जी खिडकी आहे, ती खिडकी उघडल्यावर इथे डायनिंग टेबल बनतं त्याचंच. आणि ती बसण्याची जागा सुद्धा एक छान होऊन जाते त्याच्या पद्धतीने. तर असे फार म्हणजे स्पेस सेव्हिंग आयडियाज याच्यामध्ये यूज केलेले आहेत, वापरलेले आहेत. आणि हा बाहेरचा व्हरांडा आहे आणि या बाजूला हे किचन दिसतंय. हे लिव्हिंग रूम मधनं काढलेला हा फोटो आहे. आणि या पद्धतीची आमची जी प्रॅक्टिस आहे, ती आजूबाजूच्या गावांवर काय पद्धतीचा इम्पॅक्ट करते. तर जसं तुम्ही बघाल की हे घर आम्ही बनवलेलं घर नाहीये. हे गावातल्याच आमच्या मिस्त्रींनी बनवलेलं घर आहे कोणीतरी. आणि त्यांनी जेव्हा आमची घरं पाहिली, तेव्हा त्यांच्यामधला कलाकार एकदम अचानक जागा झाला, की अरे आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता त्यांनी विटांमध्ये किती छान नक्षीकाम केलेलं आहे, कोणतंही ॲडव्हाइस न घेता. आणि त्याचबरोबर त्यांनी विटांमध्ये पहिले जी सिमेंट वापरण्याची पद्धत होती, त्याच्या जागी आता त्यांनी माती वापरायला सुरुवात केली. आणि यामुळे खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्या गावाच्या बाजूला पडायला लागला. आता तुम्ही इथे बघाल, की विटांच्या खांबांमध्ये त्यांनी कुडाची भिंत बनवलेली आहे. ही एक अतिशय छान टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे मी माझ्या घरासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली होती आणि याचा इम्पॅक्ट आम्हाला लगेच गावामध्ये दिसायला लागला, की लोकं जे बघतात आणि त्यांना जेव्हा कळतं, की ही एक गोष्ट वर्क होते, तेव्हा ते आत्मसात करतात आणि त्या दृष्टीने पुढे सुद्धा जातात. आणि हा आमचा पहिला प्रोजेक्ट आहे, जो शार्दूलचं घर आम्ही म्हणत होतो. हे घर बनवताना आम्ही प्रचंड क्रिएटिव्ह झालो होतो, कारण की आमचा पहिलाच प्रोजेक्ट होता. त्यामुळे बेकरजींचा आदर्श घेऊन आम्ही जेवढं काही विटांमध्ये आम्हाला नक्षीकाम करता येईल, ते सारं नक्षीकाम आम्ही याच प्रोजेक्टमध्ये केलं होतं. म्हणजे तुम्ही बघू शकाल, की इथे कशा पद्धतीने कोनाडे बनवलेले आहेत. ही जी स्टेअरकेस आहे, ती अशी सेमी सर्क्युलर कर्व्हमध्ये वर जाते. तर अशा पद्धतीने आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. इथे सुद्धा आम्ही शेणाचं आणि चुन्याचं प्लास्टर वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. तर त्याच्या घराच्या मागे आम्ही एक टँक असा बनवलेला आहे, जो सुकल्यानंतर युजुअली अँफिथिएटर म्हणून आम्ही यूज करतो. आणि जेव्हा तो पावसाळ्यामध्ये भरलेला असतो, तेव्हा शार्दूल तिथे मासे सोडतो. आणि मग कधी आम्ही तिकडे गेलो, की आम्ही तेच मासे पकडून सुद्धा खातो. त्यामुळे आपलं अन्न अगदी आपल्या बाजूलाच आहे, असाही आपल्याला एक फीलिंग येतं त्याच्यामध्ये. आता मी ज्या घरातनं बोलतोय ते हे माझं घर आहे. आणि पहिला प्रोजेक्ट करताना आम्ही फार जास्त तिथे मजा-मस्ती केली होती. म्हणजे तुम्ही बघू शकाल इथे कशा पद्धतीने आम्ही विटांची रचना वगैरे केलेली आहे. पण त्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं, की कुठेतरी आपलं घर आयकॉनिक बनण्यापेक्षा ते आजूबाजूच्या कॉन्टेक्स्ट बरोबर थोडंसं मर्ज झालं पाहिजे. म्हणजे जी इक्विटी आणि इक्वॅलिटी बद्दल मी तुम्हाला पहिले सांगत होतो. कारण की कसं होतं, बऱ्याच वेळेला लोकांचं असंही होतं, की अरे ही नक्षीकाम आपल्याला जमणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी ते थोडेसे रिलक्टंट होतात या टेक्नॉलॉजीपासून. त्यामुळे जेव्हा आम्ही माझं घर बनवायला सुरुवात केली, त्यावेळी आमचा असा अट्टहास होता, की आपण जितकं सामान्यतेने हे घर बांधू, जेणेकरून गावातल्या लोकांना वाटलं पाहिजे, की असं घर आपल्याला सुद्धा बांधता येऊ शकेल. आणि त्या दृष्टीने आम्ही हे घर बांधायला सुरुवात केलं. आणि तुम्ही बघू शकाल, की इथे पण विटांच्या भिंती आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही कुडाची भिंत बनवलेली आहे. जसा मी तुम्हाला फोटो दाखवला होता. हा माळा आहे माझ्या घराच्या, ज्या माळ्यावरनं आता मी बोलतोय. त्याचप्रमाणे तुम्ही इव्हन बेडरूम बघाल तर त्याच्यामध्ये आम्ही इनबिल्ट फर्निचर बनवलेलं आहे.
बिल्ड फर्निचर बनवण्याचा हा एक मुद्दा असा असतो की घर बनवत असतानाच इंटिरियर डिझाईन पण होऊन जातं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळी मेहनत करावी लागत नाही किंवा वेगळा इंटिरियर डिझायनर आणायची गरज पडत नाही. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये बराच स्टोरेज वगैरे या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतात. पण त्याचबरोबर आमचे बरेच असे क्लायंट आहेत, त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला ते शहरामधनं येतात, पण त्यांना मातीचं घर पाहिजे असतं. पण त्यांचं असं म्हणणं असतं की बरं मातीचं घर मला पाहिजे, पण मला मेंटेनन्स नको त्या घराला. आणि मला माझ्या घरामध्ये कुठेही कीटक आलेले आवडणार नाहीत किंवा उंदीर आलेले आवडणार नाहीत. तर मग आम्ही कुठेतरी अशा सुद्धा ज्या आयडियाज आहेत त्यांना एक रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आणि आम्ही त्या घरांचं डिटेलिंग वेगळ्या लेव्हलला वाढवलं. म्हणजे ऑब्व्हियसली डिटेलिंग वाढवल्यावर त्याचा खर्च सुद्धा त्या घराचा वाढतो. पण तुम्ही हे जर घर बघाल, तर हे सुद्धा पूर्ण मातीने आणि विटांनी बनवलेलं घर आहे. पण आपल्याला कुठेतरी असं वाटतं, की हे घर मातीचं नाहीये. म्हणजे त्याचं फिनिशिंग हे खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आम्ही कमानी, आर्चेस बनवलेले आहेत. कुठेही आरसीसी बीम नाहीये, कॉलम नाहीये. सगळं लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे आणि लाकडाचं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर मग आम्ही अजून एक स्टेप पुढे असं गेलो, की आपण बर्न्ट विटा वापरतो. म्हणजे भाजलेल्या जेव्हा विटा वापरतो, तेव्हा कुठेतरी पर्यावरणाला अजूनही हानी होत असते. मग एक विषय आमचा असाही डोक्यात आला, की आपण कच्च्या मातीचं घर, कच्च्या विटांचं घर बनवलं तर. आणि एक इकॉलॉजिस्ट होते आमच्याच भागामध्ये. त्यांनी त्यांचं घर बांधण्यासाठी आम्हाला बोलावलं आणि ते अगदी आनंदाने तयार झाले, की मला कच्च्या विटांचं घर चालेल म्हणून आणि आम्ही हे घर त्यांच्यासाठी बनवलं. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला जे फिनिशिंग आपण म्हणतो, की लोकांचं म्हणणं असं असतं, की घर चांगलं दिसत नाही किंवा त्याला फिनिशिंग चांगली येत नाही. तर हा पण आमचा एक घर बनवण्याचा प्रयत्न होता, की ज्याच्यामध्ये हे घर असं वाटतं, की सिमेंटमध्ये बनवलेलं आहे, पण ते खरं तर ॲक्चुअली पूर्णतः मातीमध्ये बनवलेलं घर आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही वर बघाल तर हे पूर्ण कोपरे वगैरे अशा पद्धतीने भरलेले आहेत, की या घरामध्ये उंदीर, कीटक यांचा त्रास तितका जाणवत नाही. आणि त्याचबरोबर विटांमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट सुद्धा केलेले आहेत, जेणेकरून ते घर एक डिझायनर पद्धतीचं घर वाटलं पाहिजे. त्याच्यानंतर हे सुद्धा वांगणी येथे बनवलेले घर आहे. याचा कन्सेप्ट पण फार वेगळा आहे. याचा ॲक्चुअली फोटो मी तुम्हाला पुढे दाखवतो. आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये समीर आणि सचिन अधिकारी यांचं जे मोहरान इथे सुद्धा आम्हाला काम करण्याचा एक चान्स मिळाला आणि आमच्याच टीममधली विनिता हिने हे प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेलं आहे. तर इथे सुद्धा मला असं सांगायला आवडेल, की त्यांनी लिटरली आम्हाला असं आधीपासून इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेलं होतं, की केमिकलचा आम्हाला एकही थेंब इथे नकोय. म्हणजे जे काही आपल्याला बांधायचंय ते 100% आपल्याला नैसर्गिक साहित्यानेच बांधायचंय. आणि आम्हाला हा प्रोजेक्ट करताना प्रचंड आनंद झाला, की आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्यांनी फ्रीडम दिलं. मस्ती करण्यासाठी फ्रीडम दिलं. बऱ्याच वेळेला त्यांना त्याच्यामध्ये इकॉनॉमिकली त्यांना बर्डन घ्यावं लागलं. पण त्यांनी कुठेही आमच्या आयडियाजना मुरड घातली नाही आणि त्यामुळे आम्हाला हे एक छान मोहरान डिझाइन करता आलं. तर हा एक डायनिंग एरिया आहे आणि हे कॉटेज आम्ही बाजूला बनवलेले आहेत. त्याचबरोबर हे चिखलात फक्त चिखल वापरून घर कशा पद्धतीने बनवता येईल, तर हा एक आम्ही घर बनवलं होतं. हे रोह्याला ॲडव्होकेट अमित चव्हाण यांच्यासाठी बनवलेलं हे घर आहे आणि हे अतिशय छोटं घर आहे. म्हणजे अगदी 500 स्क्वेअर फीटचं घर आहे. वरती माळ्यावर त्याला बेडरूम आहे आणि अगदी म्हणजे गावामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं, की मी गावामध्ये गेल्यावर मला अगदी लहान घर पाहिजे आणि हे घर आम्ही अशा पद्धतीने ते बनवलं. त्याचबरोबर हे एक घर आहे, की पूर्ण आर्चेस, कमानी वापरून कशा पद्धतीने तो स्पेस खूप चांगला होऊ शकेल, यावर आम्ही एक्सपेरिमेंट करत होतो आणि त्या एक्सपेरिमेंटमधून आम्ही हे घर बनवलं आहे. हे वांगणी येथे बनवलेलं घर आहे, उन्मेष बागवे यांच्यासाठी. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मी असं नाही म्हणणार, की हे डिझाइन आम्ही केलेलं आहे. आमची ही जी संपूर्ण टीम आहे, आम्ही कोलॅबोरेटर आहोत. आम्ही डिझायनर आहोत, पण आम्ही कोलॅबोरेटर आहोत. आमचे जे मिस्त्री आहेत, आमचे मेझन आहेत, आम्हाला शिकवणारे हे जे सगळे लोकं आहेत, यांच्या वैचारिक देवाण-घेवाणीमधून आम्ही ही सर्व प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. आणि कुठेतरी एक असाही आमचा आम्ही एक कम्युनिटी बनण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून ही एक कम्युनिटी गिफ्ट इकॉनॉमी सिस्टम, देवाण-घेवाण अशा सगळ्या तत्वांशी एकनिष्ठ राहून आणि कुठेही पर्यावरणाला हानी न पोहोचवता जेवढं जमेल तेवढं आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करतोय. थँक यू फॉर दिस प्रेझेंटेशन. हो. येस. आता मला सांग यामध्ये की जेव्हा लोकांनी असं प्रेझेंटेशन बघितलंय त्यानंतर त्यांच्या मनात असा एक प्रश्न असेल की यात बाबा प्रोज आणि कॉन्स काय आहेत का? म्हणजे मी मातीचं घर बांधायला तयार आहे बाबा, पण यातले बाबा मला फायदे आणि तोटे हं. थोडंसं जर समजलं
तोटा काय माझ्याकरता आणि फायदा काय, तर मला ते बांधताना थोडंसं सोपं पडेल किंवा ओके. त्याकडे वळता येईल मला किंवा नाही वळायचंय. मी क्लिअर कट डोक्यात ठेवेन की मला मातीचं घर बांधायचं नाहीये बरोबर. ते बांधायचंय. त्याकरता थोडीशी माहिती. बरोबर. तर पहिला मुद्दा मी हा सांगेन, की मातीच्या घरात राहणं ही एक फॅशन नाहीये. हा एक लाईफस्टाईलचा भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याच ग्रुपमधले जे सचिन आणि समीर हे आहेत, यांनी पहिल्यांदा 3 वर्ष फक्त ही लाईफस्टाईल आपण कशी अंगीकारू याचं ते रिसर्च करताना फिरत होते. म्हणजे माझी 3 वर्षापूर्वी त्यांची भेट झाली. पण मला वाटतं त्यांनी खूप आधीपासूनच हे काम करण्यासाठी याच्यावर सुरुवात केली होती. आणि बऱ्याच वेळा आमच्या ज्या चर्चा व्हायच्या त्याच्यातून मला समजलं, की ते या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतायत. स्वतः त्यांनी गावामध्ये जाऊन राहायला सुरुवात केली, एक्सेप्टन्स वाढवला आणि मग त्यांनी हे मातीचं घर बांधण्याचा निर्णय घेतला. तर मी नेहमी हे सांगेन, की सस्टेनेबल घर हे नुसतं बनवलं जात नाही, तर तो आपला एक लाईफस्टाईलचा भाग असतो. उदाहरणार्थ नैसर्गिक घर आहे, हे जसं आपल्यासाठी असतं, तसं आजूबाजूच्या जे पण जनावरं आहेत, किडे आहेत, यांच्यासाठी सुद्धा ते घर असतं. त्यामुळे मुळात जर मी पालीला किंवा कीटकांना घाबरत असेन, म्हणजे काही अंशी आपण जसं आम्ही सांगितलं, की आपण काही अंशी ती घरं मध्ये त्यांना येण्यासाठी मज्जाव करू शकतो, पण आपण ते 100% कधीच करू शकत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा आमचंही क्लायंट बरोबर जेव्हा बोलणं होतं, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो, की आम्ही उंदीर घरात येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करू, पण तो येणार. म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी एक एक्सेप्टन्स ठेवा आणि तुम्ही आज या गोष्टीला एक्सेप्ट करा. त्याचबरोबर या घरांना मेंटेनन्स लागतो हे सुद्धा एक्सेप्ट करा. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, की लोकांना वाटतं, आपण जेव्हा मातीचं घर बनवतो, तेव्हा हे स्वस्तातच होतं. तर असं नाहीये. मातीचं घर स्वस्तात कधी होतं? जेव्हा तुम्ही स्वतः ते घर बांधताना इन्व्हॉल्व असता. तुम्ही स्वतःच्या हाताने माती कालवता. त्याचबरोबर त्या घराचं जे फिनिशिंग आहे, ते रफ आणि रस्टिक असण्यासाठी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नसतो. तेव्हा ते घर स्वस्तात होतं. बट समजा मला त्या घराचा मेंटेनन्सच करायचा नसेल, तर मग आम्हाला त्या मातीला कुठेतरी थोडंसं अशा पद्धतीने ट्रीट करावं लागतं, की त्याला काही अनैसर्गिक नाही म्हणणार, नैसर्गिक पद्धतीने पण आम्हाला त्याला खूप जास्त ट्रीटमेंट करावी लागते. आणि या ट्रीटमेंटमुळे म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्या घराला मी जे मातीचं प्लास्टर केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मेथी, गुगूळ, चुना, गोमूत्र, माणसाचे केस असं सगळं टाकून ही रेसिपी करून हे प्लास्टर केलेलं आहे. आणि त्यामुळे ते एक मेंटेनन्स फ्री प्लास्टर झालेलं आहे. पण हे करत असताना मला खर्च माझा प्रचंड वाढला. कारण की ही सगळी प्लास्टर बनवणं हे माझ्यासाठी फार खर्चिक बाब होती. तर कुठेतरी आपल्याला हा जो बॅलन्स पाहिजे असतो, याच्याबद्दल म्हणजे क्लायंटने थोडासा विचार करावा, की आपल्याला जे घर पाहिजे, ते आपलं त्याचं उद्दिष्ट काय आहे? म्हणजे आपलं एम काय आहे? हे घर बांधण्यामागचं. आणि आपण जी लाईफस्टाईल एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतोय, तर याच्यासाठी मी त्यांना असं सांगेन, की तुम्ही जेव्हा कोणतंही घर बांधण्याचा निर्णय घेणार असाल, तर पहिले जाऊन 1 महिना त्या घरामध्ये राहून बघा. तुम्हाला जे प्रॉब्लेम येतायत त्यांना फेस करून बघा. तुम्हाला जेव्हा वाटेल, की हे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो, त्यावेळेस तो घर बांधण्याचा त्यांनी पुढे निर्णय घ्यावा. आणि जेवढे पण आमच्याकडे क्लायंट येतात त्यांना आम्ही हा ॲडवाईस देतो, की तुम्ही पहिले गावात जाऊन 1 महिना काढून बघा, शेतात काम करून बघा आणि मग तुम्ही हे घर तुम्ही नक्कीच बांधू शकता. मला वाटतं की बऱ्यापैकी आता मातीचं घर का बांधायचं आणि का बांधू नये याबद्दल लोकांना माहिती कळली असेल. तर आता मला वाटतं की आपण थोडे छोटे प्रश्न उत्तराकडे जाऊयात. लोकांचे काही प्रश्न असतील तर चालेल. त्यावरती उत्तरं मला अपेक्षित आहेत. तर आपण प्रश्नोत्तराचा तास चालू करूयात आणि कोणाला काही प्रश्न असेल हात वरती करा. चालेल. मी त्यानुसार प्रश्न विचारून घेईन. तुम्हाला प्रश्न आहेत काही? येस, प्रज्ञा. थँक्यू आणि वॉव! म्हणजे वॉव! एवढंच माझं एक एक्सप्रेशन आहे, की खूपच मस्त तुमचं प्रेझेंटेशन झालं आणि खूप चांगलं काम करताय तुम्ही. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि कम्युनिटी थँक यू. बॉन्डिंग आणि सगळ्याच दृष्टीने. तर 2 प्रश्न होते. एक म्हणजे अशा प्रकारची घरं आपण शहरात बांधू शकतो का? अ, आणि म्हणजे मी माझे प्रश्न विचारून घेते तुम्हाला जसं पाहिजे तसं तेव्हा तुम्ही हां, उत्तर द्या ते. दुसरं हां. म्हणजे काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स ज्या आहेत, की ज्या भारतभर आदिवासींचं काम करतायत. तर त्याच्यामध्ये तुमच्या ग्रुपला जर बोलावलं म्हणजे तुमचं हे काम खरंच म्हणजे वी शुड बी एबल टू रिप्लिकेट इट, एव्हरीवेअर. तर ह्याच्यासाठी हो. तुम्ही येऊ शकाल का? किंवा तुमची अवेलेबिलिटी किंवा तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स जर मला दिलेत. आणखी तुम्ही म्हणालात तसं इंदिरा आवास योजनेचं तर काही ठिकाणी ही संस्था जी आहे ती भारतभर काम करते आदिवासींबरोबर. तर त्यांना स्किल ट्रेनिंग सेंटर्स वगैरे जे तयार करतात, त्याच्यामध्ये हे सगळं डोनेशन्सवर होतं. तर स्किल ट्रेनिंग सेंटर्समध्ये
त्यांना गव्हर्नमेंटचे काही रूल्स असतात. त्याच्याप्रमाणे एवढ्याच आकाराची खिडकी, अशाच प्रकारचं, म्हणजे ते अशा बऱ्याच गोष्टींमधून जावं लागतं. आणि हो, मग हो. त्याच्यानंतर ते त्यांना हे. तर तुम्ही स्वतः पॉलिसी मेकिंगमध्ये पण कन्सल्टिंग केलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने जर आपण अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणजे लोकल रिसोर्सेस वापरून जर केलं, तर आपण तिथे त्यांना म्हणजे रोजगारही उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणजे इट्स अ बिग, म्हणजे बांबूचं जे तुम्ही काम दाखवलंत, म्हणजे इट कॅन क्रिएट सो मेनी थिंग्स. आणि मला वाटतं ह्या संस्थेला तुमच्या अनुभवाची खूप मदत होईल. तर म्हणजे आर यू ओपन, हाऊ इज युअर अवेलेबिलिटी, मला आवडेल. आणि माझ्या स्वतःसाठी मग मी विचारलं की मी ऍक्च्युली आम्ही US मध्ये हा हो. थोडासा अनुभव घेतला की घरं नाही लाकडाची असतात ओके. इथे. हां, हां. आणि मला पूर्वी असं वाटायचं की किती तकलादू आहेत, पण आता माझ्या लक्षात येतं की ती पर्यावरणासाठी किती पूरक आहेत. आणि उतरत्या छपरांची घरं, म्हणजे इट हो. इज अ बिग डील की सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणा. तर मला खूपच आवडलं हे. तर कशा पद्धतीने करता येईल, पुण्यात वगैरे बांधता येईल का असं घर? ओके. तर मुळात जेव्हा शहरामध्ये अशा पद्धतीची घरं बांधायची असतात, तेव्हा आपल्याला थोडासा अप्रोच वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. त्यात पहिली गोष्ट अशी होते, की पुण्यात घर बांधायला काही हरकत नाही, पण माती पुण्यात मिळेल का? आणि जर मला माती बाजूला 100 किलोमीटरवरनं जर पुण्यात आणायची असेल आणि त्याच्यासाठी मी जर इतक्या पद्धतीने माझं पेट्रोल जाळत असेल, डिझेल जाळत असेल, तर ते घर सस्टेनेबल होईल का? हा त्याच्यामध्ये एक प्रश्न येतो. म्हणजे एम्बॉडीड एनर्जी कॅल्क्युलेशन असं आपण त्याला म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये त्याची कार्बन फुटप्रिंट वाढून जाते. त्यामुळे कसं होतं, की जेव्हा अप्रोप्रिएट कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हा विषय जेव्हा आपण घेतो, त्यावेळी कदाचित असं होईल, की आपल्याला मे बी आपण कदाचित सिमेंटमध्येच घर बांधू शहरामध्ये, पण त्याचा वापर आपण अतिशय योग्य पद्धतीने कसा करू? म्हणजे आपण कॉलम अव्हॉइड करू शकतो का? किंवा आपण खिडक्या किंवा ते घर क्लायमॅटिकली आपण किती रिस्पॉन्सिव्ह बनवू शकतो, जेणेकरून मला एसी लावण्याची गरज पडणार नाही. किंवा आपण टाइल्स जे आहेत त्या आपण टेराकोटा टाइल्स घेऊ शकतो का? तर असे हे जे उपाय आहेत त्याच्यावर आम्ही स्वतः खूप काम करतोय. त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग शहरांमध्ये हे फार गरजेची गोष्ट आहे. म्हणजे ऑफ ग्रिड हाऊस करणं एखाद्या शहरामध्ये ही पण एक खूप मोठी गरज आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये महात्मा नगरमध्ये आत्ताच एक अनुज्ञा ज्ञानेश्वर या माझ्या मैत्रिणीने, ती आर्किटेक्ट आहे. तिने एक मातीचा बंगला बांधलेला आहे. तर तुम्ही तोही बघायला जाऊ शकता आणि म्हणजे तिला भेटूही शकता कारण ती सुद्धा दीदी कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे तिने शिक्षण घेतलेलं आहे. ज्या आमच्यासाठी मातीचं बांधकाम करणाऱ्या देवता आहेत. अ, तर शहरामध्ये हे होऊ शकतं. फक्त आपल्याला एवढंच की आपल्याला ते वेगवेगळ्या चाळण्यांमधनं ते प्रोजेक्ट चालणं फार गरजेचं असतं आणि समजून घेणं, त्याचा रेलेव्हन्स समजून घेणं फार महत्वाचं असतं. आणि त्याच्यामध्ये आपण बरेच गोष्टी काढू शकतो. म्हणजे जसं की एखादं घर पाडलेलं असेल, तर त्याचं किती साहित्य आपण पुनर्वापर करू शकतो किंवा आपण कशा पद्धतीने त्या घराकडे बाल्कनीमध्ये कशा पद्धतीने आपण स्वतःची शेती करू शकतो त्या घरांमध्ये. तर हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. तर हे नक्कीच करता येऊ शकतं. म्हणजे त्याला काहीच कठीण असं काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही कोलॅबोरेशनमध्ये आम्ही खूप साऱ्या एन-जी-ओज बरोबर काम करतो. आता मध्यंतरी आम्ही गडचिरोलीमध्ये सुद्धा एक कम्युनिटी सेंटर बनवण्यासाठी गव्हर्नमेंटला मदत केली. आता तिथे काही ट्रायबल सेंटर बनवण्याचेही प्रोजेक्ट आमच्याकडे आलेले आहेत. त्याचबरोबर जव्हारमध्ये जी वयम नावाची संस्था आहे त्यांना सुद्धा आम्ही दरवेळी आर्किटेक्चरल हेल्प करतो. म्हणजे आमच्या बाजूने हे करतो आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इव्हन आम्ही आमची फीजमध्ये पण बऱ्याच वेळेला बार्टर सिस्टम करतो. म्हणजे कोणताही प्रोजेक्ट आजपर्यंत आम्ही चॅरिटीवर किंवा फुकट केलेला नाहीये. आम्हाला त्याचा मोबदला मिळालेला आहे. आणि फक्त तो मोबदला कसं होतं, की जेव्हा आम्ही कम्युनिटीसाठी काम करत असतो, तेव्हा कम्युनिटीकडे पैसा नसतो, पण रिसोर्स खूप जास्त असतो. तर आम्ही जसं आता एक डोयापाडा या गावामध्ये एका कम्युनिटीला फॉरेस्ट फूड प्रोसेसिंग सेंटर बनवण्यासाठी मदत केली आणि ती मदत केल्यानंतर त्या गावाने आम्हाला अर्धे पैसे दिले फीजमधले आणि त्या फॉरेस्ट फूड प्रोसेसिंग सेंटरमध्ये जे काही प्रोड्यूस निघतं, ते प्रोड्यूस आम्हाला फीजच्या दृष्टीने द्यायला सुरुवात केली आणि तुम्हाला खोटं वाटेल पण त्यांनी आम्हाला फीजपेक्षा खूप जास्त काही दिलं. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा माझ्या घरी दर महिन्याला 1 लिटर मध यायचं आणि त्या मधाची किंमत जवळ-जवळ मार्केटमध्ये ₹1,500 होती कारण ते शुद्ध मध होतं. आणि असं त्यांनी कितीतरी महिने ते मध मला पुरवलं आणि जेव्हा मी हे सगळं कॅल्क्युलेशन केलं, तेव्हा मला कळलं की त्यांनी माझी फीस पे करून टाकलेली होती. पण आजही मी जेव्हा त्या गावाला व्हिजिट करतो, तेव्हा मला काही ना काही त्यांच्याकडनं गिफ्ट मिळतच मिळतं. म्हणजे हे एक कायमस्वरूपीचं माझं एक रिलेशन त्यांच्याबरोबर तयार झालेलं आहे. तर ही एक काही चांगल्या मुद्दे आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर काम करतो. नक्कीच. थँक सो मच.
नेक्स्ट पुढे आहे हॅलो प्रश्न. येस, हॅलो हा हा प्रतीक. हा पराग. हा हा नमस्कार. पराग बोलतोय. पराग देशपांडे आर्किटेक्टच आहे. हो हो हॅलो. मी पण एक आता मातीचं घर इथं पुण्याच्या जवळ गराडे डॅम म्हणून आहे त्याच्याजवळ बांधलं. पूर्णपणे मी आणि आर्किटेक्ट अनिरुद्ध जोगळेकर म्हणून आहे, दोघांनी बांधलंय. फक्त त्याच्यामध्ये आम्ही ओके आता डिटेल रिपोर्ट असं तयार करतोय की याचं जे कॉस्ट सेव्हिंग जे आहे, कारण आता जसं बोललं भले हम्म. तिथं मला माती मिळाली पण ती मला भोरवरनं आणायला लागली. मेसन जे आहेत हम्म. काम करणारे आपल्याकडे एवढे अवेलेबल नाहीत लाकडाचं काम आणि हे करणार. मी पूर्णपणे 1.5 फुटाची सन ड्राईड ब्रिक्स मध्ये केली. पूर्णपणे माती ओके आहे. फक्त कट्टा जर सोडला तर पूर्णपणे संपूर्ण माती, हम्म. चुना, त्याच्यानंतर काजूचं तेल वापरलं. मुळात कोकणातनं आणलं ते, कारण हा त्याच्यामुळे त्याला किडामुंगी हम्म. लागत नाही. आणि मग बरोबर जसे आपल्याकडे उसाचं चिपाड वगैरे असतं त्याचं बारीक हे करून लावलं. 4-5 हात प्लास्टर करून चुना मिसळून वरचं छत फक्त लाकडाचं. शेणानं सावरून थोडंसं सारवून करायचं होतं. पण नंतर थोड्याशा ओनरच्या रिक्वायरमेंट बदलत गेल्या. तसं ते थोडंसं फरशी वगैरे झालं. तर एक असं आमचं एक हा चालतंय की त्याच्यामध्ये मदत पण अशी लागेल की ह्याला कॉस्ट इफेक्टिव्ह कुठेतरी आणायला लागेल. कारण मगाशी जसं तुम्हाला तसं एक आहे की माती आणणे किंवा लेबर आहे याच्यावरती रेग्युलर ह्याच्याच्या जवळपासच कॉस्टिंग यायला लागलेलं आहे. आता मी एक थोडंसं हाच एक बरोबर एक्सपेरिमेंट करतोय, कारण मला ह्याच प्रोजेक्ट नंतर काही असे फार्म हाऊसेस किंवा रिसॉर्ट सारखे येतात की आम्हाला नॅचरल ह्याच्यामध्येच बनवून द्या. फक्त त्याचं कॉस्टिंग शेवटी लोकांना हम्म. असं वाटतं मातीचं घर म्हणजे निम्म्या पैशात होईल. ही एक लोकांची समज आहे, पण हा तो तसं नाहीये. त्याच्यावर थोडंसं काम करतोय आम्ही पण. त्याला आपण सगळे मिळून बरोबर एकत्र काम करू आणि कुठेतरी एक असं प्रोटोटाइप आपल्याला करता येईल की हो तिथलीच माती वापरून तिथंच हे करून म्हणजे सगळं आपल्याला हे करता येईल. म्हणजे निसर्गाचा ऱ्हास जो होतो किंवा लोक माती इकडून तिकडून आणतात त्या पद्धतीनं आपल्याला ते पण वापरता येईल सगळं. हे जे छान काम आहे, बरोबर. तर इंटरेस्टिंग आहे. मी कॉस्टिंग या विषयावर हो हो हम्म. कॉस्टिंग या विषयावर मी अजून तुम्हाला असं सांगेन की सर मी जसं सांगितलं की कॉस्टिंग हा मुद्दा जेव्हा आपण घेतो कॉस्ट इफेक्टिव्ह घर तेव्हाच होतं जेव्हा तो व्यक्ती ते घर बांधण्यासाठी इन्व्हॉल्व असतो. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला एक नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे आमच्या एका घराला आणि ते घर आम्ही एका आदिवासीसाठी बनवलं होतं. त्याला हडकोचा लो कॉस्ट हाऊसिंग अँड अर्थक्वेक रेझिलियंट स्ट्रक्चरचा अवॉर्ड मिळाला आम्हाला. आणि ते घर आम्ही साधारणपणे 1350 स्क्वेअर फीटचं घर आम्ही 4.5 लाखामध्ये बनवलं. तर गुड. हे घर स्वस्त कसं झालं? तर पहिली गोष्ट म्हणजे जगन्नाथ दादा होते ज्यांच्यासाठी आम्ही घर बनवलं. ते म्हणाले की मला विटा बनवता येतात. मी स्वतःच्या विटा स्वतः बनवेन. मग ते शेतात गेले, त्यांनी माती घेतली, स्वतःच विटा पाडल्या आणि त्यांची फॅमिली त्यांना मदत करत होती. जेव्हा त्यांचं घर बांधायला सुरुवात केली, तेव्हा त्यांची पूर्ण फॅमिली त्या घरामध्ये बांधकामासाठी इन्व्हॉल्व होती. त्यांनी त्यांच्या जुन्या घराची लाकडं परत वापरली. त्याच्यानंतर त्यांनी जंगलामध्ये त्यांच्या आजोबांनी जी काही लाकडं त्यांच्यासाठी लावून ठेवलेली होती झाडं, ती त्यांनी लाकडं वापरली. तर या प्रोसेसमध्ये त्यांची कॉस्टिंग इतकी कमी होत तुम्ही म्यूट वर गेलाय प्रतीक. हां, ओके. तर फक्त आमचं मिस्त्रींचा पगार आणि आम्ही मटेरियलचा काही खर्च म्हणजे जे काही कडप्पे आणावे लागले, काही म्हणजे जे काही एम-एसचे आम्हाला रॉड, खिळे वगैरे या सगळ्या गोष्टींचा खर्च झाला आणि त्यामुळे ती कॉस्ट एवढी कमी झाली आणि त्याचबरोबर जगन्नाथ दादांनी सुद्धा तेच तत्व वापरलं, की ते बाकीच्या लोकांना घरात मदत करायला जायचे घर बांधकामासाठी. त्यामुळे पूर्ण गाव त्यांचं घर बनवण्यासाठी आला. तर कुठेतरी आपल्याला या सिस्टम्स समजून घेतल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण शहरामधून जेव्हा गावामध्ये जातो, तेव्हा या सिस्टम्स आपल्याला लागू होत नाहीत. त्यामुळे आमचं असं स्पष्ट मत आहे, की जेव्हा बाहेरचा व्यक्ती तिथे घर बनवायला जातो ना, तेव्हा त्याला ते लो कॉस्ट करणं हे थोडं कठीण असतं. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्या गावाचा एक भाग व्हावं लागतं. उदाहरणार्थ मी माझं घर बनवताना मी ती कॉस्ट कमी करू शकलो, कारण की माझे लागेदोरे गावामध्ये आहेत. मला त्यांना पैसे द्यावे लागले, म्हणजे घर बनवत असताना. भले पण बऱ्याच वेळेला असं झालं, की मला लाकडं आयडेंटिफाय करण्यासाठी, स्वस्तामध्ये मिळण्यासाठी, बांबू स्वस्तामध्ये मिळण्यासाठी गावातल्या लोकांनी खूप मदत केली. कारण माझे संबंध तसे गावामध्ये आहेत. तर कुठेतरी आपल्याला या संबंधांवर काम केलं पाहिजे. मी एक लेख सुद्धा लिहिलेला आहे, परवडणारी घरे आणि आणि अंधश्रद्धा. म्हणजे की लोकं म्हणतात, की परवडणारी घरं आपण मातीची कशी बनवायची? तर ही अंधश्रद्धा कशी आहे याच्यावर मी एक लेख लिहिलाय. मी तो आपल्या ग्रुपवर शेअर करेन नक्कीच. आणि त्यामध्ये मी असे हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत, की लो कॉस्ट हाऊस हे लो कॉस्ट का होत नाही? आता त्याचबरोबर इथे मला एक प्रश्न विचारलेला आहे, की 1000 स्क्वेअर फीट घरासाठी साधारण किती खर्च येतो? तर आता मी तुम्हाला जी घरं दाखवलेली आहेत,
आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा आम्ही ₹600 पर स्क्वेअर फीट कॉस्टनेही घरं बनवलेली आहेत आणि ₹3,500 पर स्क्वेअर फीट कॉस्टनेही घरं बनवलेली आहेत. तर आता कसं होतं म्हणजे मला जर 1000 स्क्वेअर फीटचं घर बांधायचं असेल तर मी 6 लाखातही बनवू शकतो आणि 35 लाखातही बनवू शकतो. याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला मारुती कार पाहिजे की मर्सिडीज कार पाहिजे. आणि हे खर्च कसा फ्लक्च्युएट होतो, तर जेव्हा मी ₹600 पर स्क्वेअर फीटने घर बांधतो, तेव्हा माझं घर हे मेंटेनन्स त्याला प्रचंड असतो. कारण की मी शेणाने सारवलेल्या भिंती असतात. तर माझी फ्लोरिंग जी असते ती शेणाची असते आणि त्यामुळे दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी मला त्याचं सारवण वगैरे करावं लागतं. पण मी गावामध्ये गेलो आणि मला हा सारवण्याचा खर्च नकोय. तर मग मला माझ्या मातीमध्ये चुना टाकावा लागतो, मेथी टाकावी लागते, गूळ टाकावा लागतो, गुगूळ टाकावं लागतं. अशा सगळ्या मटेरियलचा त्याच्यामध्ये अंतर्भाव व्हायला सुरुवात होतो आणि त्याची कॉस्टिंग वाढायला सुरुवात होते. आडवा उभा हिशोब 30 वर्षानंतर तर बघायला गेलो, तर घराची कॉस्ट एकच आहे. कारण इथे आता घराची कॉस्ट आपण वाचवली, पण घर मेंटेनन्स करताना कॉस्ट एक गेली. आणि काही लोकांनी सुरुवातीलाच ती कॉस्ट जास्त टाकली, त्यामुळे त्यांना घराचा मेंटेनन्स कमी आला. त्यामुळे 30 वर्षांचं जर आपण एक टाईम फ्रेम घेतली, तर घराची कॉस्ट एकच होते, तसं बघायला गेलो तर. तर हा मुद्दा कुठेतरी कॉस्टच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि त्यामुळे कसं होतं, की हे कॉस्ट इफेक्टिव्ह बनणं आम्ही युजुअली जेव्हा आमच्या क्लायंट बरोबर पहिलं मीटिंग करतो, तेव्हा आम्ही हे पूर्ण समजावून सांगतो त्यांना, की हे गणित काम कसं करतं कॉस्टचं. आणि इंदिरा आवास योजनेवरही काम करत असताना आमचा हाच मुद्दा होता, की कॉस्ट इफेक्टिव्हनेस हा कसा काम करतो जेव्हा समाज एकत्र येतो. हरिदांना हा. प्रश्न आहे. हरिदा. हो, नमस्कार प्रतीक. मी हरी बोगाडे, इथं टॅम्पा फ्लोरिडात असतो. नमस्कार. तर तुम्ही जसं सांगितलं की कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणि अमेरिकेत पण आम्ही म्हणजे 2-3 प्रकारचे घरात राहिलो किंवा बांधून राहिलो. तर तुम्ही जो म्हटले की कॉस्ट इफेक्टिव्हनेस इथं पण ते प्रकारचे वेगवेगळे घरं असतात साधारणतः. त्याच्यात मोबाईल हा. होम असतात, 100% वूड वापरलेलं असतं किंवा हम्म, लॉग होम असतात. तर हे काइंड ऑफ बरोबर. तुम्ही जे आर्किटेक्ट करतायत त्याच कॅटेगरीमध्ये असतात. पण सिमिलर पॅटर्न इथं पण म्हणजे कधी कधी असं वाटतं की कन्व्हेन्शनल होमपेक्षा पण ह्या घरांची कॉस्ट डेफिनेटली हायर जाते. कारण कसं आहे, हो, रिसोर्सेस हो. आता तुम्ही जसं म्हटले की मटेरियलमध्ये समजा माती म्हणा किंवा लाकूड म्हणा, हे रिसोर्सेस काइंड ऑफ तसे एक्सपेन्सिव्ह आहेत. किंवा लेबर वर्क म्हणा, की सगळेच लेबर तुम्हाला किंवा हे मेसन जसं म्हटले तुम्ही, गवंडी लोक वगैरे हम्म, तसे तसे तुम्हाला मिळतीलच असं असं नाही. तर डेफिनेटली बरोबर. नेचरच्या दृष्टीने तुम्ही जे हे बिझनेस मॉडेल आहे ते जगात सगळीकडेच आहे. पण ते कॉस्ट इफेक्टिव्हनेस हा डेफिनेटली क्रिटिकल फॅक्टर फॉर एनी इम्प्लिमेंटेशन. तर ते इकडं पण जाणवतंय येस, तसं. येस. तर माझा दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही हाऊ यू मॅनेज codes, because in developed countries there is a code for every building constructions and weather and other things. So how you manage the codes, um, supports or code based on the code? आलं लक्षात. तर युजुअली कसं होतं, की लाकडांसाठी तर आपल्याकडे इंडियन स्टँडर्ड कोड्स आहेत. त्यामुळे कोणतंही म्हणजे जेवढ्या पण आपल्याकडे टिंबर स्पीशीज आहेत त्याचे कोड आहेत. बांबूचं आपल्याकडे कोडिंग आहे. आणि आता मडवर पण बऱ्यापैकी रिसर्च व्हायला लागलेला आहे. म्हणजे जे कच्च्या विटा आहेत किंवा आपण अडोबी ब्रिक म्हणतो किंवा कोणताही म्हणजे दगड वगैरे या सगळ्या गोष्टींचे कोड्स आता अवेलेबल व्हायला लागले. माती जेव्हा आपल्याला स्टँडर्डाइज करायचा म्हणजे आपल्याला प्रश्न येतो किंवा त्याचे कोडचा प्रश्न येतो, त्यावेळी आम्ही त्या मातीचे सॅम्पल्स लॅब टेस्टसाठीही पाठवतो आणि तिथून आम्हाला त्याचं एक सॉइल बेअरिंग कपॅसिटी वगैरे या गोष्टी समजतात. त्याचप्रमाणे आम्ही जे पण घर डिझाइन करतो त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर सुद्धा इन्व्हॉल्व असतात. आणि त्यामुळे वॉल थिकनेस, त्याची उंची, त्याचप्रमाणे किती स्पॅनला ते लाकूड आपण टाकू शकतो, या सगळ्याचा अभ्यास करूनच ती घरं डिझाइन केली जातात. तर नक्कीच म्हणजे 100% कसं होतं, की बऱ्याचदा क्लायंटची अशी रिक्वायरमेंट असते, की आम्हाला या सेफ्टी फॅक्टर्स आणि सेफ्टी कोड याच्या ऍप्लिकेशन प्रमाणे आम्हाला घर पाहिजे. तर आम्ही त्या पद्धतीने अप्रोच घेतो. पण काही जण असतात, की ते म्हणतात, की नाही मला ठीक आहे, मला एवढं काही गरज नाही. ते घर चांगलं होणार आहे हे माझ्या डोळ्यांना दिसतंय. आणि आमचेही स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. त्यांनी एकदा एक छान वाक्य सांगितलं होतं, की निसर्गाने आपल्या डोळ्यांना ना ट्रेन केलेलं आहे, की गोष्ट बघितली, की आपल्याला त्याची स्टेबिलिटी कळते. अ, म्हणजे एखादं झाड पडणार आहे हे आपल्याला कळतं किंवा एखादी भिंतही पडणार आहे हे आपल्या डोळ्यांना कळतं. तर ते म्हणाले कधी-कधी त्याच्यावरही आपण थोडासा विश्वास ठेवायचा आणि बरेच जण म्हणजे मी म्हणेन की 95% लोकं भारतातली
ही त्याच रूलने घर करायला जातात. त्याचे दुष्परिणामही आहेत. पण एक स्टँडर्ड कोडवर आम्ही सुद्धा काम करायला सुरुवात केलं होतं, की इंदिरा आवाससाठी जेव्हा आम्ही काम करत होतो, तेव्हा इंजिनिअरनी हा प्रश्न आम्हाला पहिला विचारला, की तुम्ही माती हे आम्हाला सांगताय, पण माती सर्टिफाय कशी करायची हे आम्हाला माहिती नाही. आणि त्यावेळी आम्ही एका स्ट्रक्चरल इंजिनिअर कंपनी बरोबर आम्ही टाय अप केला होता आणि आम्ही मातीचे वेगवेगळे जे भिंती बनवण्याचे हे आहेत, टेक्नॉलॉजीज आहेत, त्यांना आम्ही थोडासा कोड देण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. तर हे प्रयत्न केले तर होऊ शकतात. त्याच्यावर ऑलरेडी डिझाईन चित्राने काम करायला सुरुवात केलेली आहे. फक्त एवढंच की कसं होतं की ते कामाचा व्याप फार जास्त आहे आणि त्याला कुठून तरी व्यवस्थित जर आपल्याला एक रिसोर्स आणि फंडिंग अवेलेबल झालं तर खूप इंटेन्सिव्ह रिसर्च त्याच्यामध्ये करता येऊ शकतं नक्कीच. थँक्यू. हो. अजून कोणाचा प्रश्न आहेत? हॅलो, कोड बद्दल आपल्याकडे मड आर्किटेक्चर मध्ये आपल्याकडे नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये पण काही हे आहेत इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यावरही थोडासा आमचा अभ्यास चालू आहे की आता जसं हे बोलणं झालं त्या पद्धतीनं माती कुठली पांढरी माती आहे किंवा लाल माती आहे त्याच्यामध्ये काय करता येईल आणि त्याची स्टॅबिलिटी काय करता येईल. तर ते पण सगळं बघून आम्ही काही करतोय. तर आपणही त्याच्यामध्ये काही आपल्याला हे करता येईल पुढे अजूनही ते पण करू मग आपण. नक्की. नक्की. इव्हन ऑरोविलच्या अर्थ इन्स्टिट्यूशनने सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यावर रिसर्च केलेला आहे. त्यांची बरीच पुस्तकंही माझ्याकडे आहेत आणि त्यामध्ये असे बरेच म्हणजे स्टेबल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी काय करता येईल याच्यावर रिसर्च चालू आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादला एक थंब इम्प्रेशन नावाचा एक स्टुडिओ आहे ज्याच्यामध्ये आमचा मित्र आहे मनू नरेंद्रन म्हणून जो स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आणि त्याने लिटरली म्हणजे आपण जसं सिमेंटला M35 ही त्याची स्ट्रेंथ असते तसं कॉब वॉलला M6 किंवा रॅमडर्थ वॉलला M10 अशा पद्धतीनेही त्याने रिसर्च करून बरेच कोड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर रिसर्च चालू आहे. फक्त ते सगळं रिसर्च एका याच्यामध्ये आणणं एका साच्यात आणणं ही महत्वाची गोष्ट आहे. चालेल. प्रतीक सर. हा बोला. हा नमस्ते, वैद्य हरीश पाटणकर बोलतोय. नमस्कार. हा खूप छान वाटलं सर. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ही सगळी जर्नी पण एक्सप्लेन केली आणि खूप प्रश्न शंका होत्या त्या ऑलमोस्ट तुमच्या व्याख्यानातून सगळ्या निरसन झालेलंच आहे. फक्त एक ऍडिशनल थोडीशी माहिती म्हणून विचारतोय की हे सगळं करत असताना म्हणजे पूर्वी आयुर्वेदामध्ये सुद्धा अशा काही पांचभौतिक कन्सेप्ट मध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे या स्थापत्यशास्त्राचा विचार करताना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्यांचा विचार करून त्या घराची रचना. तर आणि तुमची ऑलमोस्ट सगळी घरं सुद्धा खूप सुंदर त्या डिझाईन सगळ्या बघायला मिळाल्या. तर त्याबद्दल काय थोडक्यात सांगाल काय? म्हणजे आम्ही घर हा करत विचार असताना तुम्ही कशा मला पद्धतीने वापरताय किंवा माहिती नाही की मी हा 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 तर आम्ही मुळात क्लायमेटॉलॉजी हा खूप मोठा आस्पेक्ट असतो जेव्हा आम्ही कोणतेही घर डिझाईन करतो. म्हणजे सूर्य कशा पद्धतीने त्याचा एक संपात असतो, त्यानंतर त्याची किती किरण आपल्या घरावर पडली पाहिजेत, घर किती तापतं, त्याचप्रमाणे घरामध्ये येणारा वायू बरोबर म्हणजे जो वारा आहे तो कोणत्या बाजूने येतो. तर कोणतेही घर बांधत असताना आम्ही पहिले 1 महिना फक्त त्या जागेचं क्लायमेट स्टडी आणि क्लायमेट अनालिसिस करतो. वा. दुसरी गोष्ट म्हणजे असं असतं की जसं मी कोकणात राहतो आणि मी सुती कपडे घालतो कारण की तिथे बाष्पाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला असं दिसेल की इकडे कुडाची घरं खूप चांगल्या पद्धतीने बनतात कारण कुडाची घरं सुद्धा वॉल थीन असतात. बरोबर. जसं आपण हिमाचलला जातो आपल्याला जाड कपडे लागतात तसं तिकडे पण भिंतींचा थिकनेस वाढायला लागतो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे अगदी आपल्याला तिकडच्या लोकल लोकांकडनं बऱ्याचदा शिकायला मिळतात. तर ऑब्व्हियसली हे जे घटक आहेत तुम्ही जे म्हणालात ते कशा पद्धतीने वापरायचं याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्सपर्टची गरज नाही. त्या गावामध्ये राहणारा माणूस हा त्यातला सगळ्यात जास्त एक्सपर्ट माणूस असतो आणि तो तुम्हाला बरोबर सांगेल की अरे 2 पाकी घर बांधू नको, 4 पाकी घर बांध कारण की तुझ्या याला हे लागेल, पाऊस लागेल आणि भिंत तुझी खराब होईल. बरोबर. त्याला बरोबर माहिती असतं की पावसाचं डिरेक्शन काय आहे, त्यामुळे माझा छप्पर कोणत्या बाजूला उतरतं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही सुद्धा एखादं घर त्या भागामध्ये करायला घेतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा आजूबाजूची 100 वर्ष कोणती जुनी घरं आहेत का त्यांचा पहिले आम्ही अभ्यास करतो की हे घर 100 वर्ष टिकलं का मातीचं असूनही. तर त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी अशा गोष्टी वापरलेल्या आहेत ज्या आपण आपल्या डिझाईनमध्ये इन्कॉर्पोरेट
केला तर आपलं डिझाईनही तेवढं टिकू शकेल. तर मग आम्ही या बेसिक गोष्टींचा त्याच्यामध्ये अभ्यास करतो आणि त्या पद्धतीने आम्ही ते घर बनवण्याचा प्रयत्न करतो. तर आता बऱ्याचदा आमचे क्लायंट असतात ते आम्हाला सांगतात, की "अरे मला नागपूरला घर बनवायचं आहे, पण मला चिऱ्यामध्ये बनवायचंय." तर आम्ही त्यांना सांगतो, की हे काम आम्ही नाही करणार. कारण की तो चिरा बनतो कोकणामध्ये. तो एवढा ट्रान्सपोर्ट करून तिकडे न्यायचा आणि काय होतं, की तुम्ही लोकर समजा हिमालयातनं लोकर तुम्ही इकडे आणलत कन्याकुमारीला आणि तो लोकराचं स्वेटर जर तुम्ही इकडे घातलं, तर तुम्हाला ते क्लायमेटिकली रिस्पॉन्ड करेल का? तुम्हाला गरम होणार ना त्याच्यामध्ये. तसंच आहे, बरोबर. की जे मटेरियल त्या भागामध्ये बनतं, तेच मटेरियल वापरून जेव्हा आपण घरं बनवतो, तेव्हा त्याची एक लोकल आयडेंटिटी राहते. त्याचबरोबर क्लायमेट रिस्पॉन्स त्या मटेरियलला खूप चांगला मिळतो. तर हे सगळं एक चक्र आहे. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा लॉरी बेकरजींना पहिल्यांदा भेटले, म्हणजे बेकरजी त्यांना भेटायला आले होते. तेव्हा लॉरी बेकरजींना महात्मा गांधींनी एक मंत्र दिला, की 5 किलोमीटरच्या परिघामध्ये जे काही मटेरियल मिळेल त्याने तू घर बांध. आणि तो मंत्र जेव्हा बेकरजींना मिळाला, तेव्हा बेकरजींनी याच्यावर विचार केला, की अरे काय आहे म्हणजे 5 किलोमीटर मधलंच रेडियस मधले मटेरियल वापरून घर का बांधायचं? नंतर त्यांना कळायला लागलं, की हे जेव्हा आपण असं पद्धतीचं घर बांधतो, तेव्हा ते क्लायमेटला रिस्पॉन्ड येतं. त्याच्यामुळे लोकल इकॉनॉमी बूस्ट होते, कारण गावातल्या लोकांना आपण काम देतो. त्याचबरोबर तेच मटेरियल वापरल्यामुळे कसं होतं, की आता कोटावरनं स्टोन आला, की आपल्याला काही फरक पडत नाही. कारण डिस्ट्रक्शन चालू आहे ते कोटाला चालू आहे. आपल्या डोळ्यासमोर ते डिस्ट्रक्शन होत नाहीये. पण जेव्हा मी माझ्या गावातनं मटेरियल उचलत असतो, तेव्हा मला एक लिमिटेशन येतं, की हे मटेरियल मी जर जास्त उचललं, तर माझं जंगल कमी होणार आहे किंवा माझ्या रिसोर्सला त्रास होणार आहे. त्यामुळे आपण एक सेन्सिटिव्हिटी असते, आपली सेन्सिबिलिटी असते त्या मटेरियल बरोबर. आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी झाल्यामुळे ते घर स्वस्तातही बनतं. तर हा जो लोकल मंत्र आहे ना, हा कुठेतरी घर बांधताना आपल्याला लक्षात आला पाहिजे. आणि त्यामुळे मग कधी कसं होतं, की आपण बऱ्याचदा इटालियन मार्बल अगदी अगदी पार इटलीवरनं आणतो. तो येताना इथे इतका हे होतो, मग किचनमध्ये आपण तो लावला तर त्याच्यावर डाग पडतात. कारण आपली जेवण बनवण्याची पद्धत फार वेगळी असते. तर अशा त्याला बरेच फॅक्टर असतात. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे, की आपली लोकल स्ट्रेंथ कशात आहे आणि कशा पद्धतीने आपण ती वापरू शकतो. खूप छान, खूप छान. धन्यवाद सर. प्रतीक, एक हो. सुवर्णचा एक प्रश्न आहे, की नैसर्गिक हां. रंग किंवा रंग याबद्दल काही वापरले का कुठे? आम्ही करतोय प्रयत्न. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या चुन्यामध्ये घरामध्ये हां. माझ्या घरामध्ये तरी नैसर्गिक रंग असे मी वापरलेले नाहीयेत. माझं असं घर बांधताना असं मत होतं, की जे काही आहे ते मटेरियल दिसलं पाहिजे. म्हणजे बांबू आहे तर तो बांबू दिसला पाहिजे. वीट आहे तर ती वीट दिसली पाहिजे. म्हणजे युजुअली कसं होतं, की जेव्हा व्यक्तीला स्वतःचं रूप, आपलं रूप चांगलं नाही हे असं वाटतं, तेव्हा तो खूप सारा मेकअप करतो. तर तसं ते घर जर चांगलं नसेल, तर आपल्याला त्याच्यावर टाईल वगैरे लावून त्याला मेकअप करायची गरज पडते, असं माझं मत होतं. आणि त्यामुळे आमची ती फिलॉसॉफी पण आहे, की जे मटेरियल आपण वापरतोय त्याचा रंग तो दिसला पाहिजे. त्यामुळे युजुअली आमचा तो फोकस असतो. पण त्याचप्रमाणे समजा आपण चुन्यामध्ये हळद टाकली, तर छान पिंक रंग तयार होतो. सागाच्या पानांमुळे लाल रंग चांगला मिळतो. तर अशा बऱ्याच नैसर्गिक रंगांवर आमचे प्रयोग चालू आहेत. आणि आम्ही गेरूही वापरतो, आम्ही हळद वापरतो. त्याचप्रमाणे आम्ही इंडिगो कलर वापरून निळा रंगही बनवतो. तर पण कसं होतं, की कालांतराने हे रंग थोडे फेड होतात आणि आपल्याला त्याला एकदा टचअप परत द्यावा लागतो. सो जर ही तयारी असेल, तर हे नैसर्गिक रंग आपण नक्कीच वापरू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी या गोष्टीला एक केअर घेणं असं म्हणतो. म्हणजे मला कधी-कधी ही गोष्टही पटत नाही, की आपण लोकांना 100% मेंटेनन्स फ्री घर का हवं असतं. म्हणजे आपण कोणतंही आपलं घरामधल्या व्यक्ती असतात त्यांच्याबरोबरचं नातं जे असतं हे आपल्याला मेंटेन करावं लागतं. आणि घर ही सुद्धा एक जिवंत वास्तू आहे. तर आपल्याला त्याच्याबरोबरचं जर नातं एस्टॅब्लिश करायचं असेल, तर मेंटेनन्स हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या गावातल्या आदिवासींचं घर कधीच पूर्ण नसतं. ते नेहमी जेव्हा आपण जाऊ तेव्हा शेणाने भिंती सारवत असतात. आणि त्यामुळे त्यांचं कुठेतरी एक छान कनेक्शन त्या घराबरोबर निर्माण झालेलं असतं. तर माझं असं मत आहे, की घराच्या मेंटेनन्सकडे डोकेदुखी म्हणून फक्त न पाहता ते जर आपण चेरिश करायला लागलो, ते जर एन्जॉय करायला लागलो, तर आपल्याला ही जी सस्टेनेबल लाईफस्टाईल आहे, ती फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला समजू शकेल. प्रतीक, हाय, दिस इज स्वर्ण. आय आस्क विथ द मी आता हां, हां. प्रश्न विचारला होता नैसर्गिक रंगांबद्दल. हां, हां. ऑडिबल आहे ना मी? हो, हो. तर आम्ही हो, आम्ही हो. फॅब्रिकवर नैसर्गिक रंगांवर खूप काम करते गेली अरे 20-25 वाह! वर्ष. आणि हां, हां. मॉडर्न्स आम्ही वापरतो एक स्पेसिफिक बाइंडिंग एजंट म्हणून. आणि ते तू आता केसाच्या बद्दल सुद्धा विषय काढलास. केस सुद्धा, ह्युमन हेअर इज ऑल्सो हां, इन्व्हॉल्व्ड. आणि ते प्रोटीनशी हां. चांगले रिलेट होतात. तर असं काही जर ओके. कंपोझिशन असेल जे तुमच्या भिंतींमध्ये ज्याच्यामध्ये प्रोटीन कंपोनेंट असेल, तर हं. कुठचाही नॅचरल रंग त्याच्याशी छान बॉन्ड होतो आणि ते फेड होत नाही. ओके, सो दिस इज व्हॉट ओके. आय वॉन्टेड टू फाइंड
आउट की भिंतींवर काय कसं होतं आणि वॉन्टेड टू, कारण सागाचं मी केलंय, बाकीचे पण there is a huge palette actually, honestly speaking. I हो will हो connect हो with you on this separately and personally. And one more question, do you know Mukund Iyer? येस येस मुकुंद नायर इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. Yeah, Mukund also is a very good friend of mine. So I've seen his वाव houses. वर्ल्ड इज So स्मॉल. just wanted to say that world is small. I'll get back to you on that. Thank या you. या Beautifully put नक्की. up, especially कोटाच्या दगडांचं जे डिस्ट्रक्शन आपल्या डोळ्यासमोर होत नाही असं तू म्हणालास, किंवा गावात हम्म. मेंटेनन्स हॅज टू बी. माझी आई सांगायची की आजोबा तिला सांगायचे की आपल्या कमाईतला एक स्पेसिफिक हिस्सा कायम घराच्या मेंटेनन्स साठी वापरला गेला पाहिजे, जो सततच झाला पाहिजे. You have to oil your hinges, you have to बरोबर. swipe the, म्हणजे ते सतत. That was also a very good point from you. Beautiful listening to you, नक्की. and thank you for this session. आणि मॅम Yeah. आम्ही सुद्धा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ, कारण की की विनीता सध्या फॅब्रिकवर थोडंसं काम करते, म्हणजे तिची आवड आहे, आमच्या टीमचीच पार्ट आहे. हा मी शार्दूल विनीता आम्ही तिघही डिझाईन जत्रा कंपनी चालवतो. आणि अन्न हा वस्त्र निवारा याच्यामध्ये आम्ही अन्न आणि निवारा या दोन गोष्टी आम्ही टॅकल करू शकलोय. आता वस्त्रला आम्ही थोडासा हात घालण्याचा प्रयत्न करतोय आणि कदाचित त्याच्यामध्ये मला तुमची मदत लागेल आणि आपण त्या दृष्टीने एकदा कॉन्टॅक्ट मध्ये येऊया. मी विनीतालाही तुमचा Sure, नंबर sure. शेअर करेन आणि ती तुमच्याशी बोलेल मग त्या बाबतीत. नाही, वुड लव्ह टू डू दॅट. हो. आणखी एक, जे सुरुवातीला हाव यू सेड ना, की जे नॅचरल रंग आहेत तेच आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर मला हो. स्वतःलाही तसंच आवडतं. पण त्या व्यतिरिक्त जाऊन, बिकॉज आय रिमेंबर यू सेइंग इंटिरियर्स तुम्हाला वेगळे करायला लागत नाहीत. बरोबर. इंटिरियर्स मग त्याच्यात सुद्धा कुठे अपॉल्स्ट्री आली म्हणा, किंवा सम हम्म, ऍक्सेंट कलर, समथिंग टू मेक इट ब्युटिफुल, यु नो. सो दॅट हम्म. वे आय वॉज आस्किंग यू की वेदर यू यूज नॅचरल कलर्स ऑर हा नॉट. थँक्यू सो नक्की मच. नक्की. थँक्यू मॅम. मला वाटतं त्याचा प्रश्न संपलेत. श्रुती, राहिले कोणाचे प्रश्न काही असतील तर नंतर हो मग. मॅम एक मी विचारू का एक लास्ट क्वेश्चन ओके प्रज्ञा? ओके. हा येस हा येस, बरं. हा, तर तुम्ही ऍक्च्युली ना, मला तुमचा पर्स्पेक्टिव्ह खूप आवडला आणि फिलॉसॉफी, म्हणजे सगळ्यामध्ये यू आर व्हेरी इन्क्लुझिव्ह ऑफ एव्हरीथिंग आणि बॉन्डिंग वगैरे. तर त्या दृष्टीने आम्ही जेव्हा इथे सेडोनाला भेट दिली ना, तेव्हा सेडोना इज अ व्हेरी ब्युटिफुल म्हणजे सिटी. आपल्याकडे जशी आहे पिंक सिटी, तसे पूर्ण दगडांची घर आहे तिथे, आणि त्याच प्रकारचा रंग मेंटेन करायला गव्हर्नमेंट पॉलिसी आहे. म्हणजे तुमचं 5 स्टार हॉटेल असू देत, ओके. नाहीतर काही, म्हणजे तिथे माउंटन्स मध्ये घर बांधली आहेत, पण वाव. ती विदाउट रिड्युसिंग द नॅचरल ब्युटी ऑफ द सराउंडिंग एरिया. तर तसं आता तुम्ही जे उदाहरण दिलं की ओके. कोकणातून चिरे आणून तिकडे करण्याची काही गरज नाही, विच इज व्हेरी राईट, म्हणजे अप्रोप्रिएट. हा त्या दृष्टीने येस. पॉलिसीमध्ये आपल्याकडे काही रिस्ट्रिक्शन्स, काही पॉलिसी रेग्युलेशन्स आहेत का, की ज्याच्यामध्ये असं थोडंसं रिस्ट्रिक्शन असेल की लोकल, यू कॅन थिंक ग्लोबल बट ऍक्ट लोकल, किंवा अशाच पद्धतीने करा. आणि कारण त्यांनी आपल्याला ओव्हरऑल भारतामध्ये एन्व्हायरमेंटल फ्रेंडली होऊ शकतं ते, आणि म्हणजे सगळे लोकल लेबर वगैरे बरोबर. प्रॉब्लेम्स जे आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. हम्म, तर त्या दृष्टीने हम्म. मी युजली हे वर्क भारतामध्ये यासाठी होऊ शकत नाही, कारण की मुळात पहिल्यांदाच मला वाटतं सगळ्या सिमेंट कंपनी, स्टील कंपनी याच्यावर आक्षेप घेतील, कारण की त्यांचं मटेरियल कुठेतरी बनत असतं आणि ते दुसरीकडे जात असतं. आणि ती लॉबी इतकी प्रचंड मोठी आहे, त्यांच्यासाठी भांडण्यासाठी पण कदाचित आपण थोडेसे लहान आहोत. पण कुठेतरी माझं असं मत आहे की जसं मी ह्या गावामध्ये हे घर बांधलं आणि लोकांना ते आवडायला लागलं आणि त्यांना वाटलं की अरे आपणही आपलं टेक्नॉलॉजी वापरून करू शकतो ना, तर हे कुठेतरी एक्झाम्पल्स सेट होणं महत्वाचं आहे. आणि आपण एक डिसेंट्रलाइज अप्रोच त्याच्यासाठी घेऊ शकतो, रादर दॅन मेकिंग अ सेंट्रल पॉलिसी. कारण त्या सेंट्रल पॉलिसी बनवताना काय धावपळ असते आणि किती आपल्याला डोकेफोड करावी लागते, हे आम्हाला इंदिरा आवासच्या वेळेला फार जास्त कळून चुकलेलं आहे. म्हणजे सगळ्या लोकांना एका पेजवर आणणं हे महाकठीण काम असतं. पण नक्कीच हे करता येऊ शकेल. आणि तुम्ही उदाहरण दिलं तसं आपल्या महाराष्ट्रामध्येही एक गावाचं उदाहरण मी तुम्हाला देईन. ताडोबा अभयारण्यामध्ये सेमाडोहा नावाचं एक गाव आहे. आणि ते गाव कसं आहे की त्या गावाला आम्ही जेव्हा व्हिजिट केलं तेव्हा त्या गावाचा पॅटर्नच फार वेगळा होता. म्हणजे एक सेंटरला रस्ता आणि दुतर्फा घरं, आणि अशी ती कॉलनी, म्हणजे इंग्रजांनी कशी कॉलनी बांधलेली होती तशी ती घरं होती. तर आम्हाला फार आश्चर्य वाटलं की आम्हाला वाटलं की हे सरकारने कदाचित ही घरं बांधली असतील, पण सगळी घरं मातीची आणि बांबूची होती. तर आम्ही तिकडे गावातल्या लोकांना विचारलं की तुम्ही अशी ही सरळ रांगेत का घरं बांधलेली आहेत, आणि सगळ्या घरांच्या वरांडे ना एकमेकांना लागून होते. आणि तुम्ही संध्याकाळी जाल ना तर सगळी जत्रा भरायची, म्हणजे सगळे आपल्या वरांड्यामध्ये बसलेले असायचे, एकमेकांवर इंटरॅक्शन करतायत, आणि असा तो सरळ सोट रस्ता होता. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही घरं अशी बांधतो कारण की
इथे टायगर अटॅक फार होतात आणि असे लांब लचक रस्ते बांधल्यामुळे आम्हाला लांबून पण वाघ दिसतो आणि मग एक वाघ दिसला की आम्ही ओरडतो, "ए वाघ आला रे आला," की मग सगळेजण घरात जातात आणि दरवाजे लावतात. वाघ मारत नाही कोणीच. आणि त्या गावामध्ये खूप छान पद्धत आहे की तिकडे दर दिवाळीला गावातली लोक एकत्र येऊन एक रंग बनवतात आणि सर्व घरांना एकच रंग दिला जातो. त्यामुळे त्या गावामध्ये सगळ्या घरांना एकच रंग असतो दरवर्षी. म्हणजे दरवर्षी वेगवेगळा रंग पण एकच रंग. त्या गावामध्ये समजा कोणीतरी चोरी केली असेल किंवा काहीतरी त्याने गावाचे नियम तोडले असतील ना, तर त्या एकाच घराला फक्त रंग दिला जात नाही. आणि त्याचं इतकं प्रचंड प्रेशर त्या लोकांवर असतं ना, की ती लोक कोणताही क्राईम कमिट करतच नाहीत. म्हणजे मी आजपर्यंत फक्त रंग हा विषय बघून कशा पद्धतीने आपण पूर्ण गुन्हेगारी थांबवू शकतो, म्हणजे ते वाईट टाकण्याचा प्रकार होता एक प्रकारे. आणि ही खूप म्हणजे आमच्यासाठी अशी आश्चर्याची गोष्ट होती आणि त्यामुळे त्या गावातली लोक म्हणत होती की आम्हाला इंदिरा आवास योजना नकोच आहे, कारण की माझं घर वेगळं दिसेल आणि लोक मला चोर बोलतील. आणि त्यामुळे तिकडची लोक मातीचीच घरं वापरत होती. तर असं खूप इंटरेस्टिंग ते गाव होतं आणि खूप मजा आली आम्हाला त्या गावामध्ये. नाही, खरंच मस्त आहे. म्हणजे आम्हालाही माहिती नव्हती ती, पण थँक सो मच. हो, हो. आणि असं प्रचंड खूप सुंदर थ्रूआउट भारतामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या सुंदर गावं पाहायला मिळतील, की ज्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या काही ना काहीतरी सिस्टम्स आहेत. आणि त्या सिस्टम इतक्या डीपली रूटेड आहेत, इतक्या सुंदर त्याचा नैसर्गिक समतोल आहे त्या गोष्टींचा, की म्हणजे आपल्या अंगावर अक्षरशः शहारे येतात, की आपण किती मागास आहोत हे आपल्याला त्यावेळेला रिअलायझेशन होतं आणि ती समाज किती पुढारलेला आहे आणि तो किती काळाच्या पुढे आहे हे आपल्याला त्याच्यातनं समजतं. नमस्कार. किरण बोलतो. हा, नमस्कार बोला सर. किरण. हा, काही नाही. तो आता सेमाडोचा उल्लेख केल्यामुळे मला एकदम खरं तर माझं गाव आठवलं मला. मी सेमाडो पण पाहिलंय आणि हा, हा. मी ज्या गावातनं आलोय मी किनवट नावाच्या, तिथे जवळपास 60% हा. पॉप्युलेशन ही गोंड समाज आहे. गोंड, हो, आंध हो. किंवा प्रधान असे त्यातले डॉमिनेटिंग गोंड आहे. तर त्या सगळ्यांची घरं अशी आहेत. हम्म. तुम्हाला जसं की नैसर्गिक रंग हो. वापरतात, त्या घरातली नीट नेटकेपणा, स्वच्छता बघून आपल्याला लाज वाटते करतो. इतकी उत्तम घरं त्यांची आहेत. हो, हो. कधीतरी तू किनवटला पण यावं नक्की, अशी तुला आमंत्रण. नक्की 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 सर, थँक्यू. आवडेल यायला. थँक्यू. आणि किरण काळजी आहे किरण, हात बरा ना? आहे का? ओके, एकदम टकाटक आहे. येस. वा वा वा, हो. दवाखान्यात बोलतात किरण. वा, ग्रेट ग्रेट. येस, ओके ओके, थँक्यू. किरण, हॅलो किरण. हा, बोला, नमस्कार. काय नाही, छान वाटलं बघून एवढंच. हो, थँक्यू. लवकर श्रुती? बरे व्हा किरण सर. हॅलो हा, तू हॅलो. येस श्रुती, येस कंटिन्यू. हा प्रतीक, हो, हो. खूप खूप धन्यवाद. अन्न, Thank you. वस्त्र, निवारा या गोष्टीचा एवढा साक्षेपाने विचार करून तू जे काय आज सगळं सांगितलंयस त्याने आमचे डोळे उघडलेत. अगदी शहरी पूर्ण संस्कार असलेले जे लोक आहेत माझ्यासारखे, त्यांना तर हे सगळं खूपच अचंबित करणारं आहे. आणि एवढा सगळा पर्यावरणाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा, अर्थव्यवस्थेचा आणि मुख्य म्हणजे गावातल्या सामिलकीचा विचार करून तू सगळं जे सांगितलंयस, त्यामुळे एकदा कधीतरी तुमच्या गावाला यावं हे असं तर खूपच वाटतंय. सगळे आर्याबाग आता तुझ्या तिथे लोटणार याबद्दल तू शंका बाळगू नकोस. आणि संदीप, हो, तुझे हो. खूप आभार याबद्दल की तू आज प्रतीकला आम्हाला भेटवलंस. आणि खूप म्हणजे मोठं गोष्ट झालेली आहे की आपण ज्या घरामध्ये राहतो त्याबद्दलचा एवढा बेसिक विचार हा आपण आज केलाय. आणि मला खात्री आहे की आपल्याकडे खूप लोक आहेत जे गावांमध्ये राहतायत, व्यवसाय करतायत, त्यांच्या शेत्या आहेत, त्या शेतांवर त्यांनी शेतघर बांधलंय. सगळेजण या ज्ञानाचा नक्की प्रत्यक्षात उपयोग करतील. आता पुढच्या ह्याला भेटू आपण. मला वाटतं यावेळेला परदेशी लोकांची थोडीशी संख्या आपल्या कट्ट्याला कमी होती कारण थँक्स गिव्हिंग होतं. पण मे बी. त्यामुळे बहुतेक परिणाम झालेला दिसतो. पण फेसबुक लाईव्ह वरून किंवा युट्यूब वरून ते पण ह्याचा सगळ्याचा आनंद घेतील. आणि प्रतीक, तुझं ज्ञान खरंच असं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचण्याची खूप आवश्यकता आहे. मनापासून धन्यवाद. थँक्यू. आपण फेसबुकला बंद करतोय. थँक्यू. मला आर्यकट्टावर तुम्ही आमंत्रित केलं. खूप खूप धन्यवाद.